लिखाण असावे, हे महाराजांचे शब्द आहेत. जेणेकरून वाचणारा नामाला लागेल असे लिखाण असावे. बर का, चरित्र लिहून म्हणजे माझं चरित्र लिहून बाजारात माझी किंमत तुम्ही ₹10 करणार आहात, तर त्याची किंमत 10 होणार. त्यावेळी 10च होत्या. पहिल्या एडिशन, माझ्यावर पहिल्या एडिशनचं चरित्र, त्यावेळी ₹10 किंमत होती. माझे चरित्र लिहून बाजारात माझी किंमत ₹10 तुम्ही करून मला बाजारात बसवणार आहात, त्यास मी तयार आहे. बर का, त्यास माझी तयारी आहे. फक्त माणसे भगवन नामाला जरूर लागली पाहिजेत, एवढं पथ्य सांभाळा. त्याप्रमाणे काटेकोरप्रमाणे त्यांनी ते पथ्य सांभाळलं, चरित्र लिहिलं. आणि चरित्र लिहिल्यावर काय केलं त्यांनी, संबंध तयार झाल्यावर तसंच्या तसं संबंध वाचून दाखवलं. तात्यासाहेब पेटीवर बसले, संबंध वाचून दाखवलं. महाराज, आपण म्हणाल ते ठेवतो, नाही तर जिथे नसेल तिथे तुम्ही एक्साउट करू शकता. पुढे काय म्हणाले, आपण जरी संबंधी एवढं वाढ झालं, आपण 2 वर्ष लागली, 55 ते 57 पहिली एडिशन निघाली. आपण जर म्हणाला की आहे तशी फाडून टाका, मी फाडून टाकायला तयार आहे. माझं जे मनाला समाधान पाहिजे होतं ते मला मिळालेलं आहे. लगेच त्यांना अनुभव आला, माझं समाधान झाले. महाराज म्हणाले, एवढे कष्ट घेतलेले, झालंय चांगलं, आणि मी जसं सांगितलं तसं लिहिलेलं आहे, छापावं. आणि ते पुढे आलं. आणि त्याच्यात एक थोडीशी शोकांतिका मी सांगतो कशी काय झाली ती. आम्हाला सगळ्यांना त्याचं वाईट वाटतंय. महाराजांनी एकंदर 72 रोग आहेत. आयुर्वेदात 72 रोग आहेत. मनुष्याला 72 रोग होऊ शकतात ब्रॉडली. तर त्या 72 रोगावर औषधं काय काय ती डिक्टेट केली होती, केशवरावांनी लिहून घेतली होती. हो, तेवढं. आणि ते सगळं मॅन्युस्क्रिप्ट ते दिलं आणि छापखान्यांनी ते हरवलं. त्या 72 रोगाचं तेवढं हरवलं मॅन्युस्क्रिप्ट सोबत गेलं. आणि चुकून लागली आम्हाला. केवढं नाही तर काय, आमचं झालं तर संताकडलं त्याचं प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय, महाराजांच्या कानावर घातलं. तशी महाराज म्हणाले, रामरायची इच्छा तशी होती. म्हणाले, विज्ञान एवढं जोरात होणार आहे की त्याला किंमत राहणार नाहीये. आणि ते गेलं. त्यातलं काही केशवांना आठवतं तेवढे ते उपाय सांगतात की महाराजांनी असा विचार करायला सांगितलं, असं काय केलं, अशी ते चरित्राचा तो भाग झाला, असं विषय हे झालं. बरं का, आता चरित्र लिहिताना त्यांना काय कळलं की महाराज जेव्हा अशी होती हे त्यांना मिळालं. आता तात्यासाहेबांच्या मुखातून जे महाराजांचा अवतार काय झालं, ती भाषा एवढी उदात्त, अरे काय वादच नाही, पण एकमेकाला विरुद्ध होतं. तशी मग त्यांनी त्याचा खुलासा करून घेतला. महाराज, मला अशी माहिती लागते, हे खरं का, हे खरं म्हणावं तर या अवतारात अजिबात तसं काही नाही का. मग या अवतारातही तसंच पाहिजे होतं, गावंढळ भाषा आणि मधून लिहिल्या. या अवतारात अजिबात तसं नाही. मग काय खरं आहे, तसे म्हणाले दोन्ही खरं आहे. काय सांगू का म्हणाले, तुम्हाला सांगू का केशवराव, मला कुठे कार्य करावं लागलं देहात, गावंढळ लोकांच्यात करावं लागलं. आता गावंढळ लोकांच्यात करावं लागलं म्हणजे माझ्याकडे रोल कशाचा होता माहितीये का, ते फौजदाराचा किंवा मुकादमाचा होता. मग आता मुकादमाने, अहो राजमान्य राजश्री तुम्ही पाठी उचलता का, अशी सभ्य भाषा वापरली तर काम होईल. एखादी शिव्या सोडूनच पाठी उचल म्हणून सांगावं लागतं. किंवा फौजदारांनी म्हणावं, आपण कबूल करता का सौजन्याने गुन्हा, मी लिहून घेतो का केलं ते, आहे का म्हणाले. 2 शिव्या सोडून 2 जेव्हा रपाटे मारावे तेव्हाच होतं म्हणाले. तो रोल तेव्हा तिथे होता, त्यामुळे मला तसं ते करावं लागत होतं, त्याशिवाय ते जमलंच नसतं म्हणाले. आणि तुम्हाला मी एक सांगतो म्हणाले, ती भाषा अजून मी विसरलेलो नाही. तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवू का, मी प्रात्यक्षिक दाखवायला तयार आहे, पण तुम्ही एक लक्षात ठेवा म्हणाले, मी ते जर प्रात्यक्षिक दाखवेन तर तात्यासाहेबांच्या तोंडाला झेपणार नाही ते, आणि तुमच्या कानालाही झेपायचं नाही म्हणाले. पण मला पूर्ण ती बरोबर समाधान त्यांनी ते केलं, असं ते हे झालं. नंतर आर.एस. भागवत, बर का, आर.एस. भागवत ठाण्याचे ते मला वाटतं भूता खेतावर आणि मनुष्य मेल्यावर त्याची कशी प्रगती होते, अशी बरीच त्यांची ही आहे. आता गेले ते आर.एस. भागवत, अशी त्यांची पब्लिकेशन. आर.एस. भागवत, बर का,
आर्यस भागवत ठाण्याचे ते मला वाटतं भूता खेतावर आणि मनुष्य मेल्यावर त्याची कशी प्रगती होते अशी बरीच त्यांची ही आहे. आता गेले ते आर्यस भागवत अशी त्यांची पब्लिकेशन्स आहेत पुष्कळची. मृत्यूनंतर काय आणि त्यावेळी ती जरा बरीच छापायची. असे ते केशवरावांचे मित्र होते. केशवराव पूजनीय केशवराव बेलसर यांचे ते मित्र. ते केशवरावांना भेटायला आले आणि भेटायला आले. सगळी त्यांचं प्रेमाचं बोलणं झालं. अहो केशवराव म्हणाले तुमचे कोण महाराज काय ते आपण मला जरा ओळख करून द्या. मग त्यानं बरोबर घेऊन केशवराव खाली आले. तात्यासाहेब पेटीवर बसले आणि सुरू झालं तर हे भागवत म्हणजे काय. आणि ताडकन महाराजांना प्रश्न काय विचारला, महाराज आपण कोण आहात. म्हणजे देह दिसत नव्हता आणि हे ते असं सगळं पेटीन ते बोलताय, आपण आहात कोण असं एकदम डायरेक्ट प्रश्न विचारला. खरं याचा खुलासा त्यांनी केशवरावांच्याकडनं करून घ्यायला पाहिजे होता, पण तो न करता डायरेक्ट प्रश्न असा विचारल्यावर महाराज काय म्हणाले, मी कोण आहे सांगू का म्हणाले. मी कोण आहे सांगू का म्हणाले. मी कोण आहे हे जे मी सांगेन ते तुम्हाला केव्हा कळेल म्हणाले. 2 मिनिटं अजिबात मनात विचार न येता अशी स्तब्ध मन ठेवून मला दाखवा, म्हणजे मी कोण आहे ते सांगतो. 2 मिनिटं ठेवता येते प्रश्न आहे काय. म्हणाले ते जमत नाही, म्हणजे मी कोण आहे सांगून सुद्धा तुम्हाला कळणार नाही म्हणे. आता मी कोणच सांगायचं झालं तर म्हणाले मी जो गणेश घुगरधरे होतो त्याच्या देहाचे राग केव्हा चुरलेले, मी तो न घेत आहे. आता मी जो तो होय तो आत्मज्ञान झाल्यावर जी काही चीज शक्य आहे त्याचा पार्ट अँड पार्सल मी आहे. आता हे तुम्हाला कळणार कसं. तुम्ही जोपर्यंत तुमच्या देहाला तुम्ही विसरत नाही तोपर्यंत मी किती सांगितलं तरी तुम्हाला कळणार नाही. म्हणून मला सांगावं लागते. काय सांगू. तेव्हा तुम्ही स्वतःला विसरायचं हे करा, म्हणजे मी कोण ते कळेल. आधी तुमचं तुम्ही कोण समजून घ्या, मग माझं मी कोण तुम्हाला कळेल. आणि वर जाऊन भागवत काय म्हणतात, अहो कसलं उत्तर मला मिळालं, मला कसलं उत्तर पडखड मिळालं. तशी केशवराव म्हणाले तुम्हाला उद्योग सांगितला होता कुणी. मला तर आधी विचारायचं म्हणाले हे काय तुम्ही आपलं भक्ती धिंगामस्ती केलीत म्हणाले. मग म्हणाले लाफा मिळाला तुम्हाला, बरं झालं म्हणाले. असं ते झाला तो प्रकार भागवतांचा बरं का, तो असा प्रकार. आता नंतर माझा त्यांचा जो बोलणं झालं त्याच्यावरून सगळं मी केशवरावांना म्हटलं, केशवराव प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय. प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय. आम्ही बद्ध माणसं, तर ते म्हणजे काय ते सोप्या शब्दात आम्ही कसं लक्षात ठेवावे तर सोप्यात सोपं करून सांगा. नाही तर प्रपंच म्हणजे काय परमार्थ म्हणजे काय 8 दिवस सुद्धा सेरीत चालेल, त्याला काय अवघड नाही. पण ते आम्हाला असं सोपं पाहिजे. म्हणा सोन्या बापू सांगतो, बापूसाहेब सांगतो ऐका म्हणाले, लगेच सांगितलं. आणि खरंच आधी असं म्हणाले बघावं म्हणाले. आपण म्हणजे काय म्हणाले, हा देह आहे. आपण म्हणजे देह, हा देह. मध्ये आहे मन, मध्ये आहे मन आणि त्याच्या आत आहे आत्मा. आणि तो आहे म्हणून सगळं आहे. म्हणजे देह आहे, मध्ये मन आहे, त्याच्या आधी त्याच्या मागे आत्मा आहे. आता काय म्हणाले, मन मध्ये आहे. आता मनाचं तोंड देहाकडे आहे. मनाचं तोंड देहाकडे आहे. देहाच्या मार्फतच प्रत्येक गोष्ट मला सुख लागेल याच्याकरता ती धडपड आहे. सुखाकरता धडपड आहे. प्रत्येक जीवाची सुखाकरता धडपड आहे 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 आहे. आता धडपड कशामार्फत आहे, या देहामार्फत आहे. दृश्य जग मला सुख देईल ही बालंबाल खात्री आहे. आणि ते त्याची जर कुठली ही असेल तर ही देहामार्फत एजन्सी असेल तर ही देह असल्यामुळे या देहामार्फतच ते सुख शोधण्याचं मन खटपट करतं. मनाचं तोंड देहाकडे जे आहे ते जे असणं त्याला ना म्हणायचं प्रपंच. किती सोपं आहे, खरंच आहे. आता म्हणाले तसं कधीही शाश्वत सुख त्यातून मिळत नसतं. हा त्रिकालावादी सत्य आहे म्हणाले. दरव बसतं सगळी उपनिषद काय अवघड्याचा लक्षात ठेवायला. हा सगळा खटाटोप त्याचा आहे. तिकडे वळवायचं आणि ते वळवून जर त्यातून सुख मिळायला लागलं ते शाश्वत मिळतं आणि जन्म मरण सुटतं. याला म्हणायचं परमार्थ आणि याला म्हणायचं परमार्थ.
मला आवडलं म्हणून मी आपल्याला पुढे सांगितलं, म्हणजे लक्षात ठेवावं. पुन्हा दुसरं त्याने एक असं उत्तर दिलं, याला दुसऱ्या तऱ्हेने एकदा समजून सांगितलं मला. काय म्हणाले बापूसाहेब, दुसरं ऐका म्हणा. ते असं सांगितलं, गुरुत्वाकर्षणाचे नियमाप्रमाणे, मी लिहूनच घेतलं ते त्यांनी सांगितलेलं, तेच वाचून दाखवतो, पुन्हा मी माझे शब्द कशाला त्यात बसू. गुरुत्वाकर्षणाचे नियमाप्रमाणे प्रत्येक गोष्टीची खेच पृथ्वीकडे आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक गोष्टीची खेच पृथ्वीकडे आहे. फळ वर टाकलं तर पुन्हा खाली येतं, असं खेच आहे. इतर ज्या काही शक्ती आहेत त्याचा उपयोग करून, पृथ्वीवर इतर ज्या काही शक्ती आहेत त्याचा उपयोग करून मानवाने आकाशात विमान चालवून गुरुत्वाकर्षणावर एक प्रकारची मातच केली आहे. हे पटतं का नाही? जर खेच आहे तर विमान सरळ वर उडतं ना, म्हणजे ते गुरुत्वाकर्षणाचा नियम तोडून वर उडतं, म्हणजे ही मात झालेली आहे, मात केली आहे. त्याचप्रमाणे मनुष्याच्या मनाची ओढ विषयाकडे आहे, जात्या विषयाकडे आहे, याचं नाव प्रपंच. मनुष्याची जात्या विषयाकडे जी ओढ, याचं नाव प्रपंच. बरं का? मनामध्ये इतर ज्या मानवी मनामध्ये इतर ज्या शक्ती आहेत त्याचा उपयोग करून, मानवी मनात फार शक्ती आहेत, अत्यंत प्रचंड शक्ती आहेत, म्हणून मानवी मनाचं कौतुक सगळे. मानवी मनामध्ये इतर ज्या शक्ती आहेत, महाराज नेहमी म्हणत असत, मानवी मन एका वेळी 6 गोष्टी तादात्म्याने करू शकतं. तो विषय वेगळा आहे, मी सांगेन मग कधी. मानवी मन इतर योनीमध्येही नाही सर. हे मानवी मन जर अभ्यास केला तर हे मानवी मन 6 गोष्टी तादात्म्याने एका वेळी तिच्याच ह्याने ते करू शकतं. इतकी ती प्रचंड शक्ती त्या मनामध्ये ठेवलेली आहे. तेव्हा मनामध्ये इतर ज्या शक्ती आहेत त्याचा उपयोग करून मन हृदयाकाशात ठेवता येणे, याचे नाव परमार्थ. झालं. विमान हे जमिनीवरच तयार केले जाते, नाही का? आपल्या याच्यातल्या सगळ्या वस्तू घेऊन तयार केलं जातं. तसेच प्रपंचात राहूनच मन हृदयाकाशात ठेवण्यात खरा पुरुषार्थ आहे. अनालॉजी घेतो बर का. आकाशाचा गुणधर्म शब्द हा आहे. नाम म्हणजे शब्दच आहे. ते घेतले म्हणजे हृदयाकाशात सूक्ष्म जो भगवंत आहे त्याच्याशी संयोग घडावयास लागतो व प्रदीर्घ अभ्यासाने मन कायम हृदयाकाशात म्हणजे भगवंताजवळ ठेवण्याची कला साधते. याचं नाव परमार्थ. चांगलं असं ते त्यांनी सांगितलं. आता एकदा त्यांनी सहज मला सांगितलं, मी नुकतं आलो होतो 31 साली महाराजांच्याकडे, सुरुवात होती आमची. तेव्हा मी त्यांना असा प्रश्न विचारला, केशवराव सांगतात मला त्यावेळेच सुरुवात अगदी नुकतं, महाराज साधू सत्पुरुष आणि संत या तिन्हीचाही अर्थ एकच ना? है ना? ते एकाच अर्थाचे शब्द आपण सिनॉनिम्स, साधू सत्पुरुष आणि संत. महाराज म्हणाले, केशवराव मुमुक्षूच्या लेवलवर, मुमुक्षूच्या स्तरावर, लेवलवर नाही म्हणाले महाराज, मुमुक्षूच्या स्तरावर हे तिन्ही शब्द एकच समजा म्हणाले. चालेल, साधूच्या ठिकाणी सत्पुरुष वापरा, सत्पुरुषाच्या ठिकाणी संत वापरा, या स्तरावर चालेल. पण खऱ्या परमार्थाच्या दृष्टीने त्यात फरक आहे. खऱ्या परमार्थाच्या दृष्टीने त्याच्यात फरक असा आहे. साधू कोणाला म्हणायचं? महाराज सांगताय, ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे आणि ज्याला आत्मज्ञान व्हायचं आहे तो साधू. चित्त शुद्ध झालंय पण अजून आत्मज्ञान झालेलं नाही, पण इज ऑन वे, त्याला साधू म्हणायचं. ज्यानं आत्मज्ञान झालं आहे त्यानं सत्पुरुष म्हणायचं. आणि आत्मज्ञान होऊन जे प्रापंचिक लोकांचा उद्धार करायला कटिबद्ध आहेत त्यांना संत म्हणायचं. कळलं? जे कटिबद्ध आहे आणि प्रापंचिक लोकांच्याकडनं चपेटे खाऊ ना,
आपण काही चपटे देत नाही असं नाही, चांगले चपटे देतो. महाराज आम्हाला काही करत नाहीत, आमचं कसले महाराज आहेत, सगळं चालतं जेव्हा मनासारखं होत नाही तेव्हा, तरी ते सहन करून उद्धार त्यांचा करायचा, ते संत. आणि पुढे चटकन काय म्हणाले, माझा तात्या साधू आहे. तात्यासाहेबांना लगेच तुम्हाला साधू बघायचा असला तर चित्तशुद्ध होऊन आत्मज्ञानाच्या मार्गावर तो ग्रस्त आहे, माझा तात्या तसा. तुम्ही म्हणाले चित्तशुद्ध होण्याच्या खटपटीत जोरात आहात, तुम्ही उत्तम साधक आहात, हे त्यानं सांगितलं. आणि पुढे काय म्हणाले, तुमच्याच भाषेत हा विषय थोडक्यात सांगायचा म्हणजे महाराजांचा तो एक हातखंड असेल की ज्याचा जो व्यवसाय असेल त्याच्यातलंच उत्तम उदाहरण किंवा उपमा देऊन त्याचं सांग. तुम्ही आता शिक्षण खात्यात आहेत ना म्हणाले, साधू म्हणजे BA होणं, सत्पुरुष म्हणजे MA होणं म्हणाले, आणि संत म्हणजे म्हणाले PhD विद्यावाचस्पती. समजून घ्या काय किती सुटसुटीत सांगितलं, हे असं सांगितलं बरं का. आता पुढला प्रसंग बरं का, येळेगावला तुकामाई महाराजांचं सद्गुरूचं स्थान, तुम्ही चरित्र वाचलं असत तर. मालाडच्या लोकांनी आग्रह केला, महाराज आम्हाला सगळ्यांना तुम्ही येळेगावला घेऊन चला, येळेगावला घेऊन चला, असा महाराजांनी आग्रह केला. महाराजांनी कबूल केलं आणि येळेगावला जायची तयारी झाली. येळेगावला जायची तयारी झाली आणि नेमकं त्यावेळी काय झालं सांगू का, केशवरावांना कॉलेजचं काहीतरी परीक्षेचंच काहीतरी असं काही जोराचं काम होतं की त्यांची रजा मंजूर झाली नाही. केशवरावांना मनात जायचं होतं. महाराजांच्या बरोबर त्या मंडळींच्या बरोबर येळेगावला तुकामाईनं भेटायला मनापासून अत्यंत जायचं होतं, पण रजा मंजूर झाली नाही, त्यामुळे त्यानं जाता आलं नाही. त्याच्याही आज आठवण सांगते बरं का. बऱ्याच भक्तांच्या आग्रहावरून लिहूनच ठेवले, बऱ्याच भक्तांच्या आग्रहावरून महाराजांचे गुरु सद्गुरू तुकामाई यांचे दर्शनाकरता नांदेड जवळील येळेगावी जाण्याचे श्री महाराजांनी ठरविले. त्यांचे बरोबर बरीच भक्त मंडळी जाण्यास निघाली. प्राध्यापक केशवराव बेलसरे यांचेही मनात श्रींचे बरोबर जाण्याचे फार होते, पण त्यांना रजा न मिळाल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. ते श्रींना म्हणाले की महाराज, माझे मनात सद्गुरू तुकामाईंचे दर्शनासाठी आपले बरोबर येण्याचे फार फार होते, पण रजा मिळत नसल्यामुळे माझा नाईलाज झाला आहे. झाला. सद्गुरू तुकामाईचे चरणी माझे साष्टांग प्रणिपात प्रविष्ट करावे. श्री महाराज त्याच्यावर त्यांना म्हणाले, तुमचे नमस्कार जरूर मी सांगतो, पण तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढे प्रेम का वाटते ते मला सांगा. म्हणून मी वाचून दाखवतो, एवढं प्रेम का वाटतं ते मला सांगा. श्री केशवरावजी म्हणाले की पहिलं कारण का कुणाला ठाऊक, त्यांच्याबद्दल मला आतूनच प्रेम वाटतं. असं होतं कधी कधी आपल्याला, आतूनच वाटतं, त्यांच्याबद्दल मला आतूनच प्रेम वाटतं. दुसरं कारण ते मराठवाडीचे, हे मराठवाड्यात येळेगाव हे मराठवाडीचे, केशवराव मराठवाड्यातले, ते मराठवाडीचे व मीही मराठवाडीचा म्हणून गाव आला जसा तसा की ते माझे आजी गुरु आहेत म्हणून. आजी गुरु नाही का, महाराजांचे ते गुरु म्हणजे आजी गुरु आहेत म्हणून. आणि चौथं मात्र आहे असं, तुकामाईंचा स्वभाव माझ्यासारखा जरा तापट व विक्षिप्त होता म्हणून. म्हणजे हे जरी स्वभाव असला तरी मी संत होणार हे त्यानं सांगायचं होतं. विनोदया ही 4 कारणे ऐकून महाराज मनापासून हसले. येळेगावून परत आल्यावर श्री महाराज केशवरावजींना म्हणाले की तुमचा साष्टांग प्रणिपात मी सद्गुरू तुकामाईंच्या चरणी सांगितला. त्यांनी मला तुम्हा सांगावयास सांगितले आहे की, महाराज सांगतात बरं का, त्यांनी मला तुम्हा सांगायला सांगितले आहे की त्यांचे संपूर्ण लक्ष तुमच्यावर आहे. आजी गुरूंचं सुद्धा आपल्यावर लक्ष राहतं. हे मुद्दा मी मानेन तुमच्याकडे बरं का. सर्व साधनामध्ये अनन्य शरणागतीच्या साधनाने भगवंत लवकर भेटतो, हे तुकामाई म्हणतात. निरोप भेटतो तेव्हा ती आणण्याचा जोरात प्रयत्न करावा.
झालं. त्याचे तुम्ही नातू असल्याने, नातूच नाही का, त्यांचे तुम्ही नातू असल्याने दुधापेक्षा जसे दुधाच्या साहीवर मायवर्गाचे प्रेम जास्त असते, दुधाचे साईवर जसे मायवर्गाचे प्रेम जास्त असते, तसे प्रेम त्यांचे तुमच्यावर आहे. सांगण्याची खुबी आहे बरं का. आपण माझे होऊन नुसते इथे पडून राहावे म्हणजे अनन्य शरणागती मी तुम्हास लवकर साधून देईल. आपण हे शिकायचं, आपल्याला हे लागू. आपण पडून राहायचं, आपल्याला अनन्य शरणागती महाराज साधून देणार. म्हणून मी आपल्या पुढे मान बर का. नंतर पुढे बर का केशवराजींना हे झालं. एकदा काय झालं, कसं ग्रुमिंग, कसं चिजलिंग चालतं ते बघा सद्गुरू. एकदा रोज मानसपूजा करतात केशवरावजी बेलसरे. ते एकदा त्यानं काय झालं, मानसपूजा करत असताना त्यांनी महाराजांना आव्हान केलं. मूर्ती आली, रूप आलं महाराजांचं. पण जे रूप आलं ते महाराजांच्या सपन अंगावर भाजलेले चट्ट्याचं रूप आलं. भाजलेले चट्ट्याचं रूप सबंध आलं. हे अगदी घाबरले की असं काय रूप आलं आज माझ्या मानसपूजेमध्ये. काहीतरी भानगड आहे, काहीतरी भानगड आहे. तेव्हा त्यांनी मग विचार केला की ह्याचं काहीतरी वेगळं कारण असलं पाहिजे. मानसपूजेत हा जो मला दिसतोय, बघा कसं कसं मार्गदर्शन चालतं सद्गुरूचं. त्याचं काय झालं होतं, यांचं एक साध्यायी होते. साध्यायी आपल्या ऑफिसेसमधून नाही का चालत, हे दैवे तरच चालतं की क्वालिटीज. तसं यांचा एक साध्यायी होता. तो यांचा द्वेष करायचा आणि हे त्यांचा द्वेष करायचा. तो यांचा द्वेष करत होता, याच्याबद्दल काही महाराजांना म्हणायचं नव्हतं. पण तुम्ही साधक ना, तुम्ही कसं त्याचा द्वेष करता, ते महाराजांना पसंत नव्हतं. तो करू दे द्वेष, ते तुमच्या हातात नाहीये. पण तुम्ही माझे मांडवता ना, तुम्ही नाही दे. साधकांनी नाहीच करायचा द्वेष, ती भगवत मूर्तीच समजायची. आणि ते काही ह्यांच्याच्याने रेटत नव्हतं. आणि त्याच्यावर तोडगा म्हणून महाराजांनी हे रूप दाखवलं. हे त्यांच्या लक्षात आलं. त्याने आंघोळ केली, तडक गेली त्याच्याकडे. त्या आपल्या साहित्याकडे तडक गेले आणि चक्क सांगितलं की तुम्ही माझा द्वेष करता, हे ठीक आहे, पण इतःपर मी तुमचा कधीही द्वेष करणार नाही. त्याच्या बाबतीत मी तुम्हाला शरण आलेलो आहे. माझ्या गुरुला ते आवडलेलं नाही, तरी तुम्ही मी जो द्वेष करत होतो याच्याबद्दल ती क्षमा मला करा. असं त्या म्हणून. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी क्षमा केली आणि तोही द्वेष करायचा थांबला. एका दगडात दोन पक्षी मारले गेले. आणि असं झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी नॉर्मल रूप, दुसऱ्या दिवशी मानसपूजेत नॉर्मल रूप. असं मला शिकवलं. हे आपण शिकलो. भले काही असलं तरी आपण महाराजांच्या आहोत ना, नाही, हे महाराजांना आवडणार नाही, हे आपण शिकलो. तेव्हा ते पुढे केशवराजींना ज्योतिष उत्तम येतं, फार उत्तम येतं बरं का. पत्रिका तर अशी काही सुरेख बघतात, हात बघतात. अत्यंत ज्योतिषशास्त्राचा उत्तम अभ्यास आहे त्यांना. नुसतं तुम्ही जर गेलात आणि पत्रिका घेऊन गेलात ना आणि तोंडावरून सांगतात ही तुमची पत्रिका नाही, इतका अभ्यास आहे. तोंडावरून पत्रिका मांडतात पुष्कळ ज्योतिष. तसा त्यांचा इतका उच्च अभ्यास की ही तुमची पत्रिका नाही. हे जे फेस रिडिंग आहे त्याप्रमाणे अशी पत्रिका पाहिजे, की ही पत्रिका नाही म्हणजे काही चुकलं आहे. इतका गाढा अभ्यास आहे. त्याने असा प्रश्न विचारला महाराजांना. कसे ते लोक विचार. महाराज भास्कराचार्यांचं ज्योतिषशास्त्र जे आहे ना, ते शास्त्र असतंच खरं का खोटं? काय शास्त्र असतंच खरं का खोटं? कारण खोटं म्हणून काही रिझल्ट काहीच नाही तर म्हणजे खोटंच की. खरं का खोटं? महाराज म्हणाले शास्त्र म्हणून अगदी खरं. असं काय म्हणालं? शास्त्र असंच अगदी खरं. तो महाराज शास्त्र असंच अगदी खरं जर आपण म्हणता, मग तो शास्त्र बेस ठेवून आम्ही जेव्हा वर्तवतो तिसरंच येतं काही. कुणाची भविष्य खरी झाली ते हार्डली 2% 3% खरे होतात, बाकी नाही करत कोणाला तितकंच. असाच अनुभव आहे.
म्हणजे मग ते शास्त्र खरं कसं मग? असा नाही का प्रश्न? तुम्ही शास्त्र इकडे खरं कबूल करता आणि त्याच्या अगेन्स्ट त्याचे रिझल्ट मात्र नाही. म्हणजे ही जी विरोधाभास आहे त्याचा समन्वय घालायचा कसा? महाराज म्हणाले भगवंताचीच इच्छा आहे तुम्हाला पुढलं कळू द्यायचं नाही म्हणून. आणि खरं सांगू का केशवराव, तुम्हाला सांगतो म्हणा, शास्त्र आहे खरं, पण शास्त्राला तुम्ही कोणची वेळ घडता? आपण जेव्हा मूल जन्माला येतं, बालक जन्माला येतं आईच्या उदरातून, ती जन्म वेळ पकडतो, ती खरी नाही म्हणा. जेव्हा भगवंताच्या संकल्पाने तो जीव ह्याच्यात गर्भात प्रवेश करतो, ती वेळ कळली पाहिजे तुम्हाला. मुलं होतात म्हणजे काय काय अगदी आपलाच पुरुषार्थ नाही की त्याचा संकल्प असतो. मग काही ठिकाणी होतच नाही, त्याची काय वाट? ते त्याचा संकल्प नसतो. हा जीव या दोन आई बापांच्या पोटी घालायचा आहे, हा त्याचा खेळ आहे. आपल्याला उगीच वाटतं मला मुलगा झाला, मला मुलगा झाला, मग झाला तर मग तो जातोय. अरे जातो कसा मग? असं दे माया आहे ती. तेव्हा म्हणाले जेव्हा पहिल्यांदा गर्भधारणा होते, तो ईश्वरी संकल्प असतो की ह्या जीवाला तर तिथे घालायचा आहे. ती जी वेळ जर कळेल तर त्याच्याप्रमाणे शास्त्र बरोबर ठरेल. ती वेळ कोणालाच कळणार नाहीये, देवानी ती आपल्याकडेच ठेवलेली आहे. त्यामुळे ते शास्त्र असंच लटकं पडणार. काय उत्तर आहे? अवघड नाही त्याचं उत्तर, असंच लटकं पडणार. अनुमान धक्क्याने येईल काही देईल बरोबर, पण असं ते त्यांनी. नंतर त्यांचा एक विद्यार्थी फिलॉसॉफीचा, बरं का, फिलॉसॉफीचा एक विद्यार्थी BA ला फर्स्ट क्लास मध्ये आला. फिलॉसॉफी घेऊन फर्स्ट क्लास मध्ये कोणी येत नाही बरं का. तेव्हा आधी एक सांगतो, महाराजांना ज्योतिष कधी आवडलं नाही. ज्योतिष धंदा करणारा, ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषाचा धंदा करून उदरनिर्वाह करणारा कधी आवडला नाही. आणि वकील आवडला नाही. वकिलीचा धंदा करून पोट जो भरतो तोही कधी तो धंदा त्यांना आवडत नाही. ज्योतिषाचा धंदा करणारा आणि वकिलीचा धंदा करणारा हे दोन्ही धंदे महाराजांना कधीही आवडत नसत. हे आधी त्याची पार्श्वभूमी सांगतो, म्हणजे या आठवणीची तुम्हाला बरोबर हे कळेल. तशी तो BA झाला, फर्स्ट क्लास मध्ये झाला, आणि मग तो केशवरावांना भेटायला आला. केशवरावांनी त्याचं अभिनंदन केलं आणि त्याला महाराजांच्या इथे आणला की माझा मुलगा विद्यार्थी असा हुशार आहे, असा तो फर्स्ट क्लास मध्ये पास झाला. महाराजांनी त्याचं कौतुक केलं आणि पटकन विचारलं, बाळ आता तू पुढे काय करणार आहेस? BA झाला होता ना, म्हणजे आता पुढे काय एक नोकरी तरी करणार म्हणणार किंवा काय पुढला MA ला अमकं तमकं काय त्या. तशी तो पटकन काय म्हणाला की मी कायद्याला जाणार आहे, कायद्याचा अभ्यास करणार आहे, LLB चा. तशी केशवरांच्याकडे बघून महाराज काय म्हणतात, केशवराव म्हणाले ते असं काही आहे ना की कायदा गाढव आहे म्हणून. लॉ इज अन ऍक्ट आहे ना, आपल्याला शिकवलेलं आहे, लॉ इज अन ऍक्ट, कायदा गाढव आहे असं काही म्हटलं जातं ना म्हणाले. तशी केशवराव म्हणाले लॉ इज अन ऍक्ट असं म्हटलं जातं बरं का. मग म्हणाले पदरचे पैसे खर्च करून आपण गाढव व्हायचं? हा विनोद. आपण फी भरायची, कॉलेजमध्ये 2 वर्ष घालवायची आणि कन्फर्म गाढव व्हायचं म्हणाले. आणि कारण तुम्हीच म्हणता लॉ इज अन ऍक्ट, मग हा काय खाता टोप आहे म्हणाले. विनोद, आम्ही विनोदाखाली सांगतो. तशी केशवराव सुद्धा विनोदाने हसले. असं द्यावं म्हणाले, हा विनोद आहे, जाऊ दे म्हणाले. त्या मुलाला उपदेश स्वरूप केला. बाळ म्हणाले तू जरूर काय, तू जरूर वकील हो. त्याचं होतं इथे वकील व्हायचं, ते दिसत होतं महाराजांना, पण तू एक असं कर म्हणाले, उत्तम होईल तुझं, तू मी सांगतो तसं वाग, असं करावं. वकील झाल्यावर म्हणाले वकिलीला सुरुवात करावी आणि ज्याच्याकडे खरा न्याय आहे त्याच फक्त वकीलपत्र घ्यावं. पहिल्यांदा जम बसणार नाही, पहिल्यांदा 4 पैसे मिळणार नाही, तशीच थोडी कळ काढावी, पण नंतर जो जम बसेल तो मात्र उत्तम जम बसेल. त्या मुलांनी ते सातत्याने ऐकलं आणि उत्तम प्लीडर झाला, सचोटीचा प्लीडर म्हणत असत त्याला. त्याने वकीलपत्र घेत, न्यायाधीशाचं पुढे तर असं झालं, त्याचे वकीलपत्र आहे ना हीच बाजू खरी आहे, इतकं झालं पुढे. ही कृपा होती महाराजांची त्याच्यावर. ह्याच्याकडे हा वकील आहे ना, म्हणजे ही बाजू असलीच पाहिजे खरं, असं फ्री पजेस व्हायचे जय जय जय, इतकं त्याचं ते. हे नुसतं महाराज कसे परिस होते, नुसतं असा संगम आला की असं आईत सुद्धा असं कल्याण होतंय आणि आपल्याला परमार्थिक होतच तर होत असं. तेव्हा ते असं झालं. पुढे काय झालं, रेडिओचं केशवरावांना बोलवणं आलं.
रेडिओ असे जे मोठे विद्वान असतात त्यांची भाषणं रेडिओवर करतात, त्यांना त्याशिवाय प्रोग्राम्स मिळत नाही. या दृष्टीने कॉलेजमध्ये ते गेले आणि म्हणाले तुमच्यातले फिलॉसॉफीचे उत्तमातले उत्तम प्रोफेसर कोण आहेत, तर त्यांचं नाव सांगण्यात आलं. मग रेडिओचे लोक त्यांच्याकडे गेले आणि आम्हाला एक तुमचं भाषण आम्हाला रेडिओवर पाहिजे. त्यांनी महाराजांनी विचारलं. लगेच हो नाही म्हणाले, नाही तर मला बोलवायचीच होती. कधी येऊ रेकॉर्डिंगला? नाही म्हणाले, मी विचारून सांगेन तुम्हाला. महाराज म्हणाले जावं. महाराज म्हणाले जावं. आणि त्यांना विषय काय देतात, रेडिओ विषय देत असता. रेडिओ विषय देत असता आम्हाला तुमच्याकडनं याच्यावर तुमचे मत काय ती पाहिजे. तर ते त्यांना विषय काय दिला, चिदविलासवाद आणि अजातवाद म्हणजे काय याच्यावर तुम्ही 4 शब्द सांगा 20 मिनिटं. चिदविलासवाद म्हणजे बरं का, चिदविलासवाद म्हणजे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हा जो वाद, हे सगळे वाद आहेत ना का लक्षात द्यायचे, आपण त्या भानगडीत पडू नये. आणि अजातवाद हे कधी झाले की नाही त्याची वार्ता पुसती काही, हा दुसरा वाद आहे. झाला असा वाद, हा विषय तयारच होता. या 2 वादावर ते छान बोलले 20 मिनिटं आणि झालं. 20 मिनिटं झालं, रेकॉर्डिंग झालं. आणि मग ते आमच्या दिवशी KV बेलसरे हा विषय आणि ही 20 मिनिटं 1 ते संध्याकाळी 6 ते 6:20 असं आलं छापून. आमच्या दिवशी 6 ते 6:20 KV बेलसरे अजातवाद आणि चिदविलासवाद याच्यावर ते बोलतील. ह्यांच्या मनात महाराजांनी ते ऐकावं असं होतं. गुरुवरचं प्रेम, मी जे काही तिथे बोललो ते महाराजांनी ऐकावं. आणि ते म्हणाले, महाराज आपण ऐकाल का? हो म्हणाले, ज्या दिवशी असेल त्या दिवशी मला आठवण करा, मी ऐकेल. मग ज्या दिवशी होतं ना त्या दिवशी 6ला 5 मिनिटं कमी असताना ते मालाडला वर राहायचे आणि महाराज खाली राहायचे. ते खाली आले तर त्यावेळी त्या तिथे एक माणूस भेटत होता महाराजांना पेटीवर. तर आता हा संपला म्हणजे त्यानं वर न्यायचं आपल्या खोलीत आणि मग तो रेडिओ लावायचा म्हणजे महाराज ऐकणार होते. तेव्हा या माणसाचं संपतेच ना हो. आणि यांची चुळबुळ सुरू झाली की ते संपते कधी, आणखीन मग मला मी नेतोय कधी आणि महाराज ऐकणार कधी. आणि महाराजांनी अगदी शिगेला पोचवलं. 1 मिनिट कमी असताना बंद केलं आणि घाई ते वर गेले. महाराज बसले आणि 6 ते 6:20 मनोराज महाराजांनी ऐकलं. ते सबंध भाषण, रेडिओचं भाषण मनोराज ऐकलं. ते ऐकल्यावर झाल्यावर महाराज केशवराव म्हणतात, महाराज मी बोललो ते आपल्याला कसं वाटलं? मी बोललो ते आपल्याला कसं वाटलं? महाराज म्हणाले, केशवराव काय सांगू? म्हणाले, तुम्ही काय बोललात मला कळलंच नाही काही. तुम्ही काय सगळं नाटक आहे काय त्याशिवाय शिष्याची सुद्धा तयारी होत नाही असं काही केव्हा. काय बोलत, माझं कुठे शिक्षण झालंय म्हणाले. आता मला एवढंच कळलं म्हणाले, हे जे काही तिथे बोलला तर इथे बोलू नका म्हणाले, नाही की माझी माणसं नामस्मरण करायचंच थांबतील आणि या फंदात पडतील. ते वादाच्या माराकुटीत म्हणाले ते मला नकोय. जरा कुठे म्हणाले माझी माणसं नामाला लागतं त्याच्यात थंड पडेल म्हणाले, ते इथे काही करू नका. आणि पुढे मात्र फार मी बोललोय. केशवराव म्हणाले, तुम्हाला असं वाटत होतं की मी तिथेच ऐकलं तर मला ऐकायला येणार होतं. मला आधीच कळलेलं होतं काय बोलला होता ते, पण तुमच्या समाधाना करता मी थांबलो ना, ऐकलं झालं एवढं. काय दाखवलं काय रे तुम्ही इथे कडकट केलं तेव्हाच मला माहिती आहे सगळं. सर्वज्ञ म्हणायचं हे यांच्या लक्षात आलं नव्हतं, पण तुम्हाला समाधान व्हावं म्हणून मी ऐकलं. अशी ती गंमत. आता सूचक कसं बोलणं ते मी सांगतो आपल्याला. सूचक केशवांना तार आली, आई सिरियस आहे, अत्यवस्थ आई सिरियस आहे म्हणून तार आली. मग त्यांनी महाराजांनी विचारलं, महाराज अशी तार आहे? महाराज म्हणाले लगेच जावं, लगेच आईला भेटायला जाणं जरूर आहे. आणि आता इमिजिएट म्हणजे प्लेनशिवाय दुसरं साधन नव्हतं. हैदराबादला जायचं. मग श्रीपादला धाडला त्याने, बुक कर तिकीट म्हणून. श्रीपाद आला परत की नाही तिकीट, रिझर्वेशन नाही पा, सगळं फुल आहे म्हणून. महाराज म्हणाले असू द्या फुल असलं तरी आपण जावं म्हणा.
काय म्हणाले? आपण म्हणाले आईला भेटण्याकरता आपला प्रयत्न करायचा. मग काय रामाची इच्छा असेल त्या. आणि मग पटकन काय म्हणाले, सकाळी 6चं प्लेन होतं. 6चं प्लेन होतं. केशरा आंघोळ न करता जावं. हे काय म्हणाले, त्यांचं सकाळचं कॉलेज असायचं. महाराज मी रोज सकाळी आंघोळ करूनच कॉलेजला जातो, इतक्या लवकर आंघोळ करायची मला सवय आहे. लक्षात आलं नाही काय म्हणाले, आंघोळ न करता जावं. मग महाराज नुसते गपच बसले. मग याने आंघोळ केली आणि गेले तर एक तिकीट कॅन्सल झालं आणि यांना जागा मिळाली. आणि हे गेले हैदराबादला. तो आईचं प्राण गेलेला होता. नुसता देह त्यांना दिसला. आंघोळ करून काय उपयोग झाला, पुन्हा आंघोळ करायला लागली. म्हणजे तुम्ही जाणार तोपर्यंत आई तुम्हाला तशी भेटणार नाहीये, तिचा मृतदेह तुम्हाला भेटणार आहे. हे महाराजांना आधी कळलं होतं. ते मग यांना नंतर कळलं की आंघोळ न करता जावं याचा अर्थ तो. पण माझी टूक लागली नाही त्यावेळी. ते असं असतं उठेमारी. तेव्हा तिथे पुढे प्रांजळपणे त्यांनी कबूल केलं महाराजांना. महाराज मी तुमच्याजवळ 15 वर्ष आहे. ऐकण्यासारखं फार आपल्याला घेण्यासारखं. मी 15 वर्ष तुमच्याजवळ आहे. माझं करंटे पण जात नाही अजून. म्हणजे महाराज म्हणाले काय तुम्हाला म्हणायचंय केशवा? मला असं म्हणायचंय महाराज, सांगू का? म्हणाले मी आपल्याजवळ 15 वर्ष इतका आहे, तरी श्रीपाद माझं जेवढं करीन, श्रीपाद माझे करीन असे जसे खात्रीने आतून मला वाटतं. ऐका, श्रीपाद माझं करील, मी वडील म्हणून माझं जसं करीन हे जसं खात्रीने आतून वाटतं, तेवढे तुम्ही माझे कराल असे वाटत नाही. काय प्लेन कन्फेशन आहे. तेव्हा प्रगती होते. आपण त्याच्या ते बनवतो महाराजांना. खरं वाटत असतं मुलगाच करील. हो तुम्ही करणार आहात. अरे काय करणार आहात, खरं कुठे आतून वाटते. पण हे स्वच्छ बनणार महाराज, करंटे पण आहे माझं आतून असं वाटतं. वाटायला पाहिजे खरं. मग हे असं होतं का? आपण ऐकायचं का की असं होतं का? आणि महाराजच करतील हे केव्हा वाटेल काय झालं. म्हणजे ही गाईडलाईन आपल्याला इथे मिळणार. महाराजांनी त्याचं असं उत्तर दिलं. केशवराव सांगू का तुम्हाला, असं का वाटतं? श्रीपादच माझं करी. तुम्ही देहबुद्धीत आहात, श्रीपादही देहबुद्धीत आहे, म्हणून तुमची दोघांची गोत्र जमतात. माझी वस्ती सूक्ष्मात आहे, तर माझं गोत्र कसं जमणार? म्हणाले माझं गोत्र नाही जमणार. जोपर्यंत तुम्ही देहबुद्धीत आहात, श्रीपादही देहबुद्धीत आहे, तोपर्यंत तुम्हाला असंच वाटत राहा. जेव्हा तुमचं मन सूक्ष्म होईल आणि जेव्हा तुम्ही सूक्ष्म दृष्टीने मी कुठं आहे ते जेव्हा तुम्हाला कळायला लागेल, तेव्हा तुम्हाला खात्री होईल की मी तुमचं करीन. त्याला एकच उपाय, तुम्ही मन सूक्ष्म करायचं. हे असं होतं म्हणून विषाद मानून घ्यायचा नाही. हे सगळ्यांचं होतं. पण तुम्ही प्रयत्न काय करायचं, मन सूक्ष्म करून मी जिथे खरा आहे तिथे माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करायचा. मग तुमचा हा भ्रम जाईल की श्रीपाद करणार, मीच करीन मग तुमची खात्री. हे आपण लक्षात ठेवायचं. नंतर मी केशवरावने एकदा असं विचारलं, केशवराव तुम्ही PhD का नाही झालात? ते MA तुम्ही PhD का झाला नाही हा माझा प्रश्न. ते नुसते MAच आहे. तसे मला उत्तर काय दिलं, बापूसाहेब मनात आलं होतं एकदा आपण व्हावं PhD म्हणून, पण म्हणाले तुम्हाला एक सांगू का, म्हणाले PhD करण्याकरता वेगळा गुरु करावा लागतो, रीडर. मी तर एक गुरु केलेला आहे. मग साध्वीबाईंनी 2 नवरे करायचे? मला वाटतं साध्वीबाईंनी 2 नवरे का करायचे? म्हणाले नाही, करायचेच नसतात. म्हणाले आपण पतिव्रत आहोत. म्हणाले आता एकदा लग्न झालं त्यांच्याशी सर्वस्व. म्हणाले उडत गेली PhD. काय कोड आहे म्हणून म्हणाले. आणि म्हणाले महाराजांनी तीही माझी म्हणाले जी काही इच्छा आहे त्याच्यातही मला कमी केली नाही. PhDचे स्टुडंट शिकवायचं काम माझ्याकडे चालू. आता करायचं काय मग PhD मी होऊन? PhD झाल्यावर जे काम करायचं ते न होता की PhDचे लोक सारखे याच मार्गदर्शन द्यायचे. आणि मी किती जणांना तरी PhD केलेलं आहे. म्हणजे मी किंग मेकर झालो जरी मी किंग नसलो तरी. मग आणखीन महाराजांनी माझं कोणतं कौतुक पुरवायचं म्हणून मी PhD झालो नाही.
आता शेवटची आज सांगायची आणि ते वेळ होत आली ते त्याचं बरं का. त्याचं असं आहे, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरी. या आठवणीचं हे आहे, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरीर. तर ती केशवाने सांगितल्याची मी घेऊन ठेवली, ती तुम्हाला वाचून अप्रतिम आहे. आणि हे वेळा करून आपण आज संपवू. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नाश. आपण रोज नामाचा समास म्हणतो ना, त्याच्यात हे आहे, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नाश. या शीर्षकाखाली ही आठवण आहे, ऐका मी दिलेली. पूज्य केशवराजींच्या रविवारच्या प्रवचनास कल्याणच्या एक सुशिक्षित प्रौढ बाई येतात. त्यास ब्रह्मसंबंधाचा त्रास आहे. म्हणते पुरुष आहे तो ब्रह्मसंबंध, बाईला सुद्धा पुरुष ब्रह्मसंबंध लागू शकतो. त्यास ब्रह्मसंबंधाचा त्रास आहे. त्या एकदा प्रवचनास आलेवेळी ब्रह्मसंबंधाने प्रवचनाचे सुरुवातीसच त्यांच्यात प्रवेश केला. बाई आली होती स्वतः ऐकावं म्हणून, पण केशवरांचं प्रवचन सुरू झालं आणि तिच्या अंगात ब्रह्मसंबंध आला. बरे, प्रवेश केला. हे केशवराजींच्या पूर्ण लक्षात आलं. त्याला एक पात्रता लागते. हे पूर्ण लक्षात आलं. प्रवचन संपल्यावर ते त्या ब्रह्मसंबंधास म्हणाले, त्यांना आवडलं नाही केशवरांना, की त्यांनी यावेळी बाईला ऐकू द्यायचं प्रवचन, आपण कशाला यायचं. मग राग आला त्यांना केशवरांना आतून, की नेमकं यावेळी झपाटलं त्या बाईला. म्हणजे तिला नाहीच कळलं, सबंध ब्रह्मसंबंधाने यांचं प्रवचन ऐकलं, ते त्यांना आवडलं नाही. हे केशवराजींच्या लक्षात आले. प्रवचन संपल्यावर ते त्या ब्रह्मसंबंधास म्हणाले की आजचे प्रवचन तुम्ही काय ऐकलं. चक्क त्या ब्रह्मसंबंधाला म्हणाले, आजचं प्रवचन तुम्ही काय ऐकलं. तुमच्या झाडास म्हणजे मूळ बाईना ते काय ऐकू दिले नाही तुम्ही. कळतंय ना मी काय. ते काय ऐकू दिले नाही. त्यावर ब्रह्मसंबंध म्हणाला की महाराज माझा उद्धार व्हावा म्हणून मी ते ऐकलं. माझा उद्धार व्हावा म्हणून मी ते ऐकलं. तुम्हाला काय प्रवचन कळलं असे खडसावून रागाने केशवरावजींनी विचारता. गाढवा, तुला काय कळलं रे. तू ब्रह्मसंबंध पिशाचे, तुला काय प्रवचन कळणार, असा बोलण्याचा थाट होता. काय तुम्हाला काय प्रवचन कळले असे खडसावून रागाने विचारता प्रवचनाचा सर्व विषय फारच भारीने त्या ब्रह्मसंबंधाने केशवराजींना सांगितला. तो ऐकल्यावर केशवराजींना वाटले की सर्व श्रोतृवर्ग जरी ब्रह्मसंबंधी रूपी झाला असता तर काय हरकत आहे. जेवण जाऊन श्रोतृवर्गाला उत्तम कळावं हे जर याडस्टिक असलं आणि जर मग सगळा ब्रह्मसंबंध जर असते तर काय बिघडत नव्हतं, तर काय हरकत आहे. सांगितलेला विषय जर इतका चांगला कळत असेल तर ब्रह्मसंबंध असला तर बिघडलं कुठे. झालं. त्यानंतर ब्रह्मसंबंधास ते म्हणाले, फार भारीची आठवणी. त्यानंतर ब्रह्मसंबंधास ते म्हणाले की तुम्ही या अबलेस का त्रास देता. केशवराव म्हणताय, तुम्ही अबलेस का पकडले, का त्रास देता. तुम्हाला राहण्यासच जागा हवी असेल तर तुम्ही माझ्या शरीरात जरूर या. काय तयारी येईल आपण शिकून म्हणत आहे. मी बाजूला वाढणार नाही. अहो काय सांगू तुम्हाला, स्वच्छ सांगतो. एक मिनिट. तात्यासाहेबांच्या भावजाईच्या अंगात येत असतो. हो, थोरल्या भावाच्या बाजूच्या. मी त्यावेळी जिल्ह्याला तिथे होतो अभ्यासाला. मग ते अंगात आलं ना की तिला दुसऱ्याच्या मनातलं कळायचं. हो मी पाहिलं काय. तर मी अजिबात तिच्या जवळ जात नसे. ती पितळ उघडं काढायची. तुम्ही बापूसाहेब बाहेर दाखवताय ना असे 420 हात मी बरोबर सांगायचं. ते मला अनुभव येतो. बरोबर म्हणाले की या वेळेस का त्रास देता. तुम्हाला राहण्यासच जागा हवी असेल
तर तुम्ही माझ्या शरीरात या बलेस या त्रासातून सोडवा. झालं. हे ऐकल्यावर एखादी मनातली गोष्ट कोणी बोलले म्हणजे आनंद होऊन आपण टाळी देण्याकरता स्वाभाविक हात पुढे करतो. पुरुष नाही का, द्या टाळी द्या, काय बोललाय तसा पुढे करतो. तसाच टाळी देण्याकरता त्या बाईने हात पुढे केला. बाई माणूस असे कधीच करणार नाही. ब्रह्मसंबंधानेच ते केले आहे याबद्दल केशवराजेंची खात्री झाली. त्यावर तो ब्रह्मसंबंध त्यांना म्हणाला. आता त्यावर तो ही ऑफर होती ना, त्यावर तो ब्रह्मसंबंध त्यांना म्हणाला की तुम्ही जो उपाय सुचवित आहात तो मला फार फार आवडला, पण काय करू, तुमच्याजवळ नामाचे तेज व सद्गुरु कृपेचे वलय एवढे आहे की मला तुमच्या शरीरात प्रवेशच करता येणार नाही. ते ब्रह्मसंबंधाला कळतंय बघा, हे करता येणार नाही. यावर केशवराजी म्हणाले की याचा अर्थ या बाईनी खूप नामस्मरण केले तर तुम्हास तिचे शरीर सोडावे लागेल. आलं ना सरळ, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य. त्यावर तो ब्रह्मसंबंध म्हणाला की अलबत यात काय संशय आहे, मला हे झाड सोडावेच लागेल. श्री केशवरावजी पुढे म्हणाले की नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. या समर्थोक्तीचा अर्थ मला यावरच्या याच्यावरून पुरेपूर कळला. हे झालं. मग मी त्यांना एक प्रश्न त्याच्यावर मी टाकला, तो असा, माझे शरीरात या असे सांगण्याचा धीर केशवरावजी तुम्हाला झाला कसा? ओके, सोपं काय आणि ते आलं असतं म्हणजे काय काय कसलं प्रवचन कसलं काय, अहो ते जीव सुद्धा देत नाही. लक्षात आहे हो. माझे शरीरात या असं मी केशवरावजींना प्रश्न विचारला. चक्क माझे शरीरात या असे सांगण्याचा धीर तुम्हाला कसा झाला असे मी त्यास विचारता, म्हणजे केशवरावजींना विचारता. ते म्हणाले की माझे शरीरात तो ब्रह्मसंबंध येऊन त्या बाईची सुटका झाली असती तर दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची अपूर्व संधी मला प्राप्त होऊन माझे शरीरास त्रास झाला असता, तरी तो सोसण्यात मला धन्यता वाटली असती बर का. म्हणून मी अगदी निर्भीडपणाने ही ऑफर त्या ब्रह्मसंबंधास दिली. त्या शरीराचा करायचं काय, असा जो उपयोग होत असेल तर खस्ता खाऊ आपण, ती बाई तर मोकळी करू आपण. ही भूमिका त्यांनी केली बर का. ही ऑफर दिली, ती त्यांनी स्वीकारली नाही, माझा नाईलाज झाला. यावरून पूज्य केशवरावजी हे किती उच्च पातळीवर आहे याची मला खात्री झाली. वर नामस्मरणाचा प्रभावही काय आहे हे पूर्णपणे कळले. हे असं हे आठवण इतकं सांगून हे आठवण संपते. आता 9 झाले. आता आज आपण आजची सेवा पुरी करूया. उद्या आपण असे 7:30ला जमू आणि हेच आख्यान उद्या पुन्हा 1.5 तास असंच चालेल की दृश्य जग मला शाश्वत सुख देईल. दृश्य जग मला शाश्वत सुख देईल ही भ्रामक कल्पना आहे, ही मनातून काढून टाकावी. महाराज वरच्यावर म्हणत असत, दृश्य जग मला शाश्वत सुख देईल ही भ्रामक कल्पना आहे, ही मनातून काढून टाकावी असे आपण वरच्यावर म्हणतात. आमचा तर दृश्य जगाशी 24 तास संबंध आहे. आमचा तर दृश्य जगाशी 24 तास संबंध आहे. त्यामुळे तेच मला सुख देईल असे वाटते. दृश्य जग मला शाश्वत सुख देणार नाही हे मनावर मग कसे बिंबवावे हा प्रश्न होता. त्याच्यावर उत्तर महाराज देत आहे. सुरेख असं बिंबवा म्हणाले, मनाला सारखं असं बिंबवा संकल्प मनावर. पहिली गोष्ट दृश्य जगाच्या उत्पत्तीपासून, एक शब्द मोलाचा आहे म्हणून मी सावकाश वाचतो. दृश्य जगाच्या उत्पत्तीपासून तो आज नीतीपर्यंत त्याच्यापासून शाश्वत सुख मिळाले आहे असे एकही उदाहरण झाल्याचे दाखवता येत नाही.
याचाच अर्थ असा की बर का त्याच्यापासून शाश्वत सुख मिळाले असे एकही उदाहरण झाल्याचे दाखवता येत नाही. याचाच अर्थ असा की ते सुख त्यामध्ये नाही. जेथे जी वस्तू नाही तिथे ती कितीही शोधली तरी कल्पांती सुद्धा ती मिळत नसते. आता हे खरं मनावर बिंबवायला काहीच हरकत नाही आहे. ते सरळ लॉजिक आहे. पुन्हा वाचतो इतकं सुरेख येते. दृश्य जगाच्या उत्पत्तीपासून तो आज मितीपर्यंत त्याच्यापासून शाश्वत सुख मिळाले आहे असे एकही उदाहरण झाल्याचे दाखवता येत नाही. याचाच अर्थ असा की ते सुख त्यामध्ये नाही. जेथे जी वस्तू नाही तेथे ती कितीही शोधली तरी कल्पांची सुद्धा ती मिळत नसते. पहिलं. दुसरं, दृश्य जगातील प्रत्येक वस्तू नाश आहे, दरोगस्त नाश आहे. दृश्य जगातील प्रत्येक वस्तू नाश हा ठरलेलाच आहे. आकृती तेथे विकृती, आकार तेथे विकार हा जगाचा स्वभावच आहे. 3. दृश्य जगातील वस्तूच्या वियोगात दुःख आहे व वियोग हा तर अटळ आहे. त्यामुळे ते सुख कधीच देणार नाही. 4. दृश्य जगातील सुखाचा एक विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर वीट येतो. अगदी श्रीखंड जरी वाढलं तरी एक स्टेज येते की आता पुढे, आता जीभ ठेवायला लागली, त्याचा वीट येतो. अगदी पैशाचा सुद्धा अगदी काय करायचं असं होऊन जातं, वीट येतो तो. असं होता कामा नये. ती मिळाल्यावर दुसरं काही मिळायचंच नाही असं व्हायला पाहिजे. तेव्हा दृश्य जगातील सुखाचा एक विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर वीट येतो. 5. दृश्य जगातील सुख देहाचे माध्यमातून भोगायचे असते. तो देहच क्षणभंगूर असल्याने शाश्वत सुख त्याचेपासून कसे मिळणार? या 5 गोष्टीवर सारखं मनावर बिंबवलं म्हणजे मन ताळ्यावर येतं आणि मग मन त्या दृश्य जगाच्या पाठीमागे लागत नाही असं महाराजांचं सांग. नंतर तर केशवावरचं म्हणतात ते मी सांगतो आपल्याला. 4 जण एके ठिकाणी बसून प्रपंचाच्या अगर राजकारणाच्या गोष्टी करणे. 4 जण एके ठिकाणी बसून प्रपंचाच्या अगर राजकारणाच्या गोष्टी बोलणे म्हणजे नाग्याचा उकेरडा उपासने होय म्हणतात. 4 जण एके ठिकाणी मिळून परमार्थाच्या गोष्टी बोलणे हे उत्तम फुले तोडून त्याचा देवाला हार आपण घालण्यासारखे आहे. आपण लक्षात ठेवायचं. आपण जातो गप्पा मारायला लागलो की आपण नाऱ्याचा उकेरडा उपसते असं आपण असे ठरवायचं. ते लगेच मग हारा बसतो, आपण उठून जातो. हे लक्षात ठेवायचं. आता ही गोष्ट 1975 सालची आहे. मी जी आता सांगणार पूर्वी 1975 साली उत्सवाला पूज्य केशवरावजी गेले होते, मी गेलो होतो. केशवरावजी बसले होते आपल्या खोलीत, त्यांच्या बाजूला त्यांची स्टुडंट्स बसले होते. फिलॉसॉफीचे स्टुडंट जे उत्सवाला आवर्जून आले होते तेही बसले होते असे. आणि मी एकदम तिथे गेलो. तिथे गेल्यावर एकदम मला म्हणतात, बापूसाहेब आज 1975 साल, मी 30 सालापासून गोंधळलेला जातोय. आज 45 वर्ष तुम्ही परमार्थ मार्गात आहात. तो आचरणाला तुम्हाला काही अडचण आहे का? 45 वर्षात काही अडचण आहे का असं ते त्यांचं बोलणं. मी त्यांना आपलं चटचट एकदम त्यांनी मला असं विचारलं. मी त्यांना असं सांगितलं, अडचण जरूर आहे. ती अडचण मी सांगितली ती आपल्याला सांगतो. बाबा काय सांगू का म्हटलं, आमचा पिंड आहे म्हटलं. आम्ही मॅट्रिक झालो, मग FY झालो, इंटर झालो, ज्युनियर झालो, BA झालो, असं आमचं सगळं शिक्षण झालेलं आहे. असा आमचा पिंड तयार झालेला आहे. म्हणजे कसं, पहिल्यांदा शाळेत गेलो, मग 4 इयत्ता मराठी, मग इंग्रजीचं 7 इयत्ता, असं ते झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला हे झालं की ते झालं की ते झालं की ते, अशी प्रगती आम्हाला ती माहिती आहे. हे जसं तिथे फक्त माहिती असतं तसं परमार्थात आपण कसे कसे पुढे जातो हे काही कळत नाही. म्हणजे तिकडे कसा येता आहे 7 इयत्ता झाल्या की मग FY अमकं जमकं, इथे येता काही कळत नाही. त्यामुळे आपण पुढे जातोय का आहे तिथेच राहतोय का मागे जातोय याचा काही पत्ता लागत नाही. त्यामुळे मन उद्विग्न आणि विषण्ण होतं.
त्या जर कळल्या तर मग त्याप्रमाणे बरोबर प्लॅनिंग करून पावलं टाकता येतील की माझी अडचण आहे. तशीच ते काय म्हणाले, बापूसाहेब असं काय करता म्हणाले, आहेत येता तुम्ही लोक वाचित नाही. अगदी जरूर येत आहे, तुम्ही लोक वाचित नाही. आणि मग त्यांनी यत्ता सांगितल्या, त्याने आपल्याला सांगतो त्या यत्ता सांगितल्या, पूज्य केशवरावजी विचार विचारित 7 इयत्ता परमार्थाच्या, हे त्याचे हेडिंग आहे. पूज्य केशवराव गिरची 7 इयत्ता परमार्थाच्या. श्री महाराजांची भेट कुठल्याही कारणाने का होईना होणे हे शाळेत दाखल झाल्याचं द्योतक आहे. कॅपिटेशन फी नाही, तेच म्हणा, कॅपिटेशन फी नाही. आता शाळेत दाखल झाल्या, शाळेत दाखल झाल्यावर पहिली इयत्ता कोणची, इंग्रजी शाळा आहे. पहिली इयत्ता कोणची, पहिली इयत्ता म्हणजे आदर. आदर महाराजांच्या बद्दल अगदी कितीही नास्तिक माणूस असला तरी पहिले छूट त्याला आदर हा वाटतच असतो. तात्यासाहेब सांगायचे, किती जरी तो हा असला नास्तिक किंवा पाखंडी असला तरी महाराजांच्या डोळ्यात असं काही ब्रह्मतेज होतं की त्याच्याबद्दल आदर हा वाटायचा. तो भले नमस्कार करो न करो पण आतल्या आत आदर हा वाटायचा. तर पहिली आता कोणची, आपल्या आदराची. आता पुढे काय केशवराज म्हणाले, ह्याच्यात एक आहे, तुम्ही सतत नामस्मरण करता हे धरून चालून मी या येता सांगतोय. हे आहे, तुम्ही आत्मस्मरण नाही केला तर येता नाहीच. मग तुम्ही सतत नामस्मरण करताय म्हणजे अगदी जसं येईल तसं हे धरून चालून या येता समजायच्या. हे चाललेलं आहे, असं धरून चालेल. तर आदर आहे, आदर असा होत जायला लागला की पुढे काय होतं, आदराचं वृत्तांतर दुसरी अत्तेत म्हणजे विश्वास. ही दुसरी अत्ता. विश्वास म्हणजे काय म्हणाले, विश्वास इज बिलीफ. त्यांचं इंग्रजीत बोलणं ते विश्वास इज बिलीफ. आता विश्वास म्हणजे काय, महाराज आहेत कधी कधी नाहीत असे वाटणे. महाराज आहे कधी कधी नाहीत असे वाटणे म्हणजे त्याची लक्षणं नको का सांगायला, म्हणून त्यांनी ते सांगतात. चक्क वाटतं काही नाही, सगळं भूतांड आहे. हे जरी वाटलं तरी तो विश्वासाचा आहे. तेवढा दिलास आहे आपल्याला, आपण त्यातच आहोत. म्हणून बरं का, बिलीफ इज महाराज आहेत कधी कधी नाही असे वाटणे, याला विश्वास. या अवस्थेमध्ये विकल्प बरेच येत असतात. 1760 विकल्प येत असतात. नंतर नामस्मरण चालू आहे. मग याच्यातून पुढली आता कोणची गाठली जाते, श्रद्धा. त्याची तिसरी अत्ता म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय, फेथ. श्रद्धा इज फेथ. महाराज आहेत इथपर्यंत येतो. विकल्प येणे पुष्कळ कमी होते. स्टेजेस हलक्या हलके कसा पुढे आपला प्रोग्रेस होतो हे बरोबर याच्यावरून कळतं आपल्याला. श्रद्धा इज इक्वल टू फेथ. महाराज आहेत, विकल्प येणे पुष्कळ कमी होते. नंतर पुढे अशी हे झालं की श्रद्धेचं रूपांतर निष्ठेत होतं. निष्ठा इज कन्व्हिक्शन. कन्व्हिक्शन म्हणजे काय, महाराज आहेतच आणि तेच माझे सद्गुरू असून त्यांच्याकडूनच मला रामरायाचे दर्शन होणार आहे ही खात्री होते. त्यांच्याकडूनच रामरायाचं दर्शन होणार आहे ही खात्री. तेच माझे हित करीती सकळ. तुकाराम महाराजांचा अभंगातले कडू आहे. तेच माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. ही अवस्था येते. या ठिकाणी भक्तीच सुरुवात होते. आपण पहिली माळ ओढली की माझी महाराजांच्यावर भक्ती असं म्हणतो. इथे सुरुवात होते भक्तीला. भक्तीच सुरुवात होते, भक्तीच सुरुवात होते. मग त्याचे रूपांतर प्रेमात होते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कितव्या येते ते हे 4थ्या येतेतला हा धडा आहे. आता 4थ्या येतेतला धडा पुढे जायचा म्हणजे 4थ्या येतेतला धडून धारणेत जातो. धारणा इज मेडिटेशन. धारणा इज मेडिटेशन. चिंतन. जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती. हा अनुभव थोडा थोडा यायला लागतो. जिथे जातो तेथे तू माझ्या सांगाती हा अनुभव थोडा थोडा यायला लागतो आणि तेथे अनन्य शरणागतीला सुरुवात होते. ही कितवी अत्ता झाली, 5वी अत्ता.
आता 6वी इयत्ता ध्यान. ध्यान म्हणजे कॉन्टेम्प्लेशन. ध्यान म्हणजे चित्त शुद्ध होते, देहावरील प्रेम बरेचसे कमी होते. हे ध्यान ही 6वी इयत्ता. आणि 6वी इयत्तेनंतर पुढे गेलं म्हणजे समाधी, दॅट इज एक्स्टसी. समाधी एक्स्टसी, देहाचा विसर करून आत्मसाक्षात्कार होणं, दॅट इज समाधी. ही मॅट्रिक होणं, ही शेवटची इयत्ता. आणि म्हणाले या इयत्त्या एकेका इयत्तेला एक एक जन्म लागतो, हे लक्षात ठेवा. उगीच भरती घाई करण्यात काही अर्थ नाही, किंवा 4 वर्षात मी सगळ्या 7 इयत्ता किंवा 10 वर्षात इयत्ता करीन असं नाही. मी म्हणाले एक एक जन्माचा हा काळ आहे, असं काही वर्षावर नाही मोजू. त्यामुळे उगीच घाई करू नये आणि या ते जोरात तो जन्म तसा घालवावा, असं ते त्यांनी सांगितलं बरं का. आता दुसरं त्यांनी एक फक्त सांगितलं, या शाळेचं काय आहे. शाळेचं रूप घेतलं ना, शाळेचं रूप या शाळेत असं आहे, नीती धर्माचं आचरण बरं का अगदी काटेकोरपणाने पाळल्या तर या इयत्ता आहे. ते जर नाही पाळलं, त्याची जर धिंगामस्ती केली नाही केलं तर या इयत्ता नाही. त्यांनी शाळेचं उदाहरण घेतलं. शाळेत काय होतं, इंग्रजी 5वी इयत्ता आपण पास झालो आणि समजा आपल्या वडिलांची बदली झाली दुसऱ्या गावी. पण ज्या गावी जाऊ तिथे जे हायस्कूल असेल तिथला हेडमास्टर मला काही असं म्हणणार नाही की बाबा मला काही 6वीत जागा नाही, तुम्ही पुन्हा 5वीत बसा. अरे तू पासच झालायस 5वीत. तो काय म्हणाल 6वीत माझ्याकडे जागा नाही, पण तो 5वीत असं म्हणणार नाही. एकदा पास झालं की पास. हे त्या शाळेत आहे. इथे तसं नाही. बापूसाहेब म्हणाले नीती धर्माची धिंगामस्ती केली तर गचांडे वरचेपासून खालपर्यंत, आणि मग पुन्हा हरिओम पासून सुरुवात होते. हे या शाळेचं लचांडे, एवढं मी कबूल करतो. लक्षात ठेवलं पाहिजे. नीती धर्म अगदी नीती धर्माचं आचरण काटेकोरपणाने ठेव. नीती धर्माचं आचरण म्हणजे परस्त्री गमन नाही, मांसाशन नाही, मद्यपान नाही, हे जे काही आहे ते सर्व अगदी काटेकोरपणाने करायला पाहिजे, असं ते म्हणाले या शाळेत. आणि हे इतकं सांगून बरं का, इतकं सांगून मला पटकन काय म्हणाले, बापूसाहेब 7 इयत्ता ऐकल्या तर तुम्ही कोणते आहेत ते जात आता, असं मला नाही प्रश्न त्यांनी टाकला. मी घाबरलो. मी सांगितलं मी विश्वासात आहे, अजून महाराज आहेत नाहीच वाटतं. माझं म्हटलं कसं होतं सांगू का, प्रपंचात जेव्हा सगळ्या मनासारख्या गोष्टी असतात ना, तेव्हा म्हटलं महाराज आहेत याला भरती असते आमच्या. वा काय, आणि आमच्या मनाविरुद्ध काहीतरी होऊ दे, सगळं संपलं ते नाहीतच, काहीतरी आहे झालं. ही आमची अवस्था आहे, असं मी त्यांना प्रांजळपणे 75 साली सांगितलं. झालं. त्यानंतर आता हा जो विषय आहे ना, तो आमच्या आता तुमचे केशवराजी बेसरे विद्वत्त प्रचूर भक्त होते, विद्वत्त विद्वान भक्त होते. आमचे तात्यासाहेब अनुभवी भक्त होते. अनुभवी भक्ताचं काही वेगळंच असतं, ते काही वरच असतं. तर तात्यासाहेबांनी या इयत्ता सांगितल्या, त्या त्यांनी कशा सांगितल्या त्या सांगतो. ह्या ज्या इयत्ता या आपल्याला आणखीन जवळच्या आहेत. केशवराजींच्या पेक्षा इयत्तेपेक्षा या इयत्ता आपल्याला आणखीन जवळच्या वाटते, म्हणून मी आपल्या पुढे त्या मानतो. तात्यासाहेब म्हणाले आदर ही दोन्हीकडे एकच इयत्ता आहे म्हणाले. केशवरांच्या शाळेतली माझ्या शाळेतली एकच इयत्ता आदर वाटते, ती एकच. आता आदराचं रूपांतर नामस्मरण करता करता आदराचं रूपांतर आवडीमध्ये होतं. महाराजांच्याबद्दल आवड निर्माण. आदर इज डिफरंट फ्रॉम आवड. आवड म्हणजे काय म्हणाले, त्याचं लक्षण सांगताय. आवड म्हणजे लाज वाटत नाही. गोंधळल्याला कुठलंही काम करायची लाज वाटता कामा नये. तो आम्ही गोंधळल्याला जाऊ कसा याची लाज वाटते पुष्कळला. मी 4 हातात धरू कसा, मी वाढू कसा पंक्ती, हे जे काही आहे ना याची लाज वाटेनाशी झाली म्हणजे आवड निर्माण झाली असं समजावं. हे लक्षण त्याचा एक झालेला हे सांगतो. आमच्या तात्यासाहेबांच्या बरोबर एक MA विथ मराठीत चांगला फर्स्ट क्लास मिळालेला मुलगा आला होता नुकता. तो गोंधळाला आला, उत्सवाला आला आणि आपल्या सकाळच्या काकड्याला तात्यासाहेब होते, आम्ही काकड्या करत होतो. आणि मग धनीदया आमचं चाललं होतं फेर धरून, धनीदया गोविंदांचं फेर धरून ते चाललेलं होतं. आम्ही नाचत होतो असे. मग नाचत असल्याबरोबर तो मुलगा काय म्हणाला, हे असे पुरुष असून नाचतायत काय असे, असं तो म्हणाल्यावर तात्यासाहेब काय म्हणाले, असू दे म्हणाले, मग तुम्ही नाचा. तर तो म्हणाला मला लाज वाटते.
ही लाज. ही लाज वाटते म्हणजे हे कसं करू वाटणं, याला लाज म्हणायचं. आणि पुढे तात्यासाहेब त्याला म्हणाले, आमची हे जे आहे ना ती आमची ही पीटी आहे म्हणाले. आमच्या या इथल्या शाळेतली ही जे नाचणं आहे ही पीटी आहे. या पीटीचा जो कोणी आस्वाद साधतो त्याला कधीही हार्ट अटॅक येत नाही असं तात्यासाहेब म्हणाले. आणि म्हणून मी जोरात तिथे नाचत असतो असं ते. आता हे झालं आवड. आवड म्हणजे काय, लाज न वाटणं. आता त्याच्या पुढली जी इयत्ता त्यांनी सांगितली, आवड म्हणजे ही दुसरी इयत्ता सांगितली. पुढली इयत्ता नाद, चांगल्या अर्थाने नाद. आपण काय म्हणतो त्याला बाईचा नाद लागलाय ते वाईट अर्थाने म्हणतो. तेव्हा पुढली इयत्ता तिसरी इयत्ता म्हणजे नाद. नाद म्हणजे काय, शीण न वाटणं. कितीही कष्ट तिथे केले तरी शीण वाटता कामा नये. शीण वाटलं की मग नाद नाही. शीण म्हणजे शीण वाटला नाही की तुम्ही नादात आला, तिसऱ्या इयत्तेत आला. चौथी इयत्ता नादाचं रूपांतर वेडात होतं. ही बिकम्स मॅड आपण म्हणतो ना, तो वेडा झालेला आहे. वेड म्हणजे काय, लोक काय म्हणतील याची पर्वा नसणे, दॅट इज वेड. त्याचं कळलं पाहिजे ना इंडिकेशन. अरे वेड म्हणजे काय, लोक काय म्हणतील याची अजिबात त्याला पर्वा राहत नाही. मी महाराज याचं म्हणायचं, याचं नाव वेड म्हणायचं. ही किती इयत्ता झाली, चौथी इयत्ता. आता ह्याचा पुढली इयत्ता म्हणजे वेळाचा रूप. वेड्याची पुढली इयत्ता म्हणजे प्रेम. इथे ते प्रेम आहे, भगवत प्रेम. प्रेम म्हणजे काय, प्रेमाचे लक्षण सांगता येतात त्याचे. प्रेम म्हणजे सतत स्फूर्ती राहायला पाहिजे, सतत स्फूर्ती. दुसरं, वियोग सहन होता कामा नये. आणि तिसरं, दोष दिसता कामा नये. महाराजांच्या तिथल्या कुठल्याही याच्याबद्दल जर आपल्याला दोष दिसला, प्रेम नाही. जे आहे ते उत्तमातलं उत्तमच आहे असं सतत वाटायचं, दॅट इज प्रेम. ते जर नाही वाटलं तर प्रेम नाही. आईला कुठे मुलाचं प्रेमच असतं. काही जरी त्यांनी केलं तरी तो दोष केला जसा दिसत नाही तसा तो आहे. ते प्रेम आहे. प्रेम ही पाचवी इयत्ता झाली. पुढे प्रेमाचं रूपांतर अनन्य शरणागतीत होतं. अनन्य शरणागती म्हणजे एक अशी स्टेज येते की भगवंता, अरे माझे सगळे थकले रे प्रयत्न, माझे सगळे प्रयत्न थकले, आता मी काय करू, मी धड प्रपंचातून पाऊल उचललेलं आहे आणि तू तर माझा सांभाळ करत नाहीस. इदंच नास्ती परंच नास्ती असे ससे होलपटे. आणि चांगलीच ससे होलपट होते जिथे सद्गुरू सांभाळतच असतात. आणि अशी ससे होलपट जे होते तिथे अनन्य शरणागती येते. आता तू जर नाही केलं तर मी करू काय आता. तेव्हा असं जे होणं याला अनन्य शरणागती ही 6वी इयत्ता सांगितली. आणि अनन्य शरणागतीची पुढली इयत्ता म्हणजे सद्गुरु कृपा आणि भगवत दर्शन. ही तात्याचा विषय, सद्गुरु कृपा आणि भगवत दर्शन. तोच विषय आता त्यांनी मांडला. दुसरं ते काय म्हणाले, 7 प्रकारचे लोक असतात जगामध्ये. 7 प्रकारचे लोक असतात. 7 प्रकारचे कसे, पहिला प्रकार म्हणजे पामर. पामर म्हणजे माझा संसार, दृश्य जग सगळं माझंच, माझी पत्नी, माझं जे काही ते सगळं, इतर जगाची काही पर्वा नाही, सर्वस्वी स्वार्थाचा विचार. दॅट इज पामर. देवाचा संबंध नाही तिथे काही, सब झूठ आहे. देवभीव सब झूठ आहे असं वाटणं. आणि सर्वस्वी जे काही सुख मला मिळायचं ते मीच मिळवणार हे सगळं जे वाटणं ते पामरात येतं. पहिलं स्टेज पामराची. दुसरी बद्धाची. बद्ध म्हणजे कधी कधी चुकून वाटणार, अरे आपल्या हातचं नाही काही बरं का, थोडंसं काहीतरी देवभीव आहे, त्याला बद्ध म्हणायचं बरं का. तिसरी मुमुक्षू. मुमुक्षू म्हणजे इथे चांगले चपाटे बसतात, प्रपंचात चांगले चपाटे बसतात, अरे हे खरं नाही रे, नाही देवाकडे धावलंच पाहिजे अशी जी मनाची अवस्था होते, आहे मुमुक्षू. पण आता चौथी म्हणजे ही तिसरी. मुमुक्षू म्हणजे तिसरी. चौथी म्हणजे साधक. साधक म्हणजे काय, अगदी देव आहेच आणि मला त्याचं दर्शन करून घ्यायचंय, या स्टेजला आला की तो साधक. त्याच्या पुढलं स्टेज साधू. चित्त शुद्ध होऊन आत्मज्ञानाच्या मार्गावर जायला लागला की तो साधू म्हणायचा, काल मी सांगितलं. आणि साधूच्या पुढलं सत्पुरुष. आत्मज्ञान होणं हे सत्पुरुष.
आणि सत्पुरुषीच्याही पुढे ते संत काही सांगितलं ही हे 7 प्रकारचे आहेत. त्याच्यावर त्यांनी दाखला घेतला, म्हणजे थोडासा उपमा घेतला ते ऐका. पामर म्हणजे म्हशीच्या शेणाचा पोळ, तिची काढी लावा, कधी पेटणार आहे का? ओला तो ओला, कधी पेटणार नाही, त्याची शेणाचं पोळ. बद्ध म्हणजे ओली चिंब लाकडे, खूप राखेल घातल्यावर थोडस पेटणार, उपमा घेत आहे, ओली चिंब लाकडे. मुमुक्षु म्हणजे वाळलेलं गोळीचं खांड, वाळलेलं गोळीचं खांड. आता वर्षण आल्यामुळे हे काही झाली, पण वाळलेलं गोळीचं खांड. साधक म्हणजे चांगली वाळलेली लाकडं, नुसते मॅच बॉक्स लावली की पेटलं, बरं का, चांगली वाळलेली लाकडं. 5वं साधू म्हणजे कापूर, पेटला की खाली काही राहत नाही, त्याचीच कापूर. ऐकू बरोबर येते. साधू म्हणजे कापूर. आता साधी येता म्हणजे सत्पुरुष म्हणजे फॉस्फरस, पाण्याच्या बाहेर काढला की तो पेटणारच, म्हणजे जगाच्या संपर्कात तो आला की तो उघडा पडून पेटायलाच लागणार, दॅट इज सत्पुरुष. आणि संत म्हणजे तळपता सूर्य, त्याची संत. हे असे 7 लक्षात ठेवायचे, आपल्याला लक्षात ठेवायला सोपं द्यावं म्हणून त्यांनी ते सांगितलं. असे 7 प्रकारचे ते. आता त्यानंतर आद्य शंकराचार्यांचं एक सुभाषित आहे, ते असं, दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. असं हे आद्य शंकराचार्यांचं सुभाषित आहे. ते झालं कसं तुम्ही सांगतो. 1985 साली आमचे परमपूज्य तात्यासाहेब आहेत ना, त्यांची जन्मशताब्दी होती. 1885 सालचा त्यांचा जन्म. 1985 आम्ही जन्मशताब्दी त्यांची साजरी करत होतो फेब्रुवारीमध्ये रथसप्तमीला. तेव्हा मी मालाडला गेलो होतो आणि असाच 5-6 दिवसाचा उत्सव होता. तर मी केशवराजींच्याकडे वर गेलो होतो. तेव्हा तिथे आमच्याचपैकी कुणीतरी एक आलेले होते, माझ्या परिचयाचे नव्हते, त्यांच्या परिचयाचे होते. त्याने हा प्रश्न टाकला की बाबा असे सुभाषित आहे आद्य शंकराचार्यांचं. काय सुभाषित आहे? दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. त्याचा मराठीत अर्थ असा की देवाची कृपा जर व्हायची असेल तर 3 गोष्टी अत्यंत दुर्मिळ त्या असायला लागतात. दुर्मिळ गोष्टी कोणत्या? नरदेह किंवा मनुष्यदेह. मुमुक्षत्व म्हणजे काय? आपण या मार्गात असणं हे मुमुक्षत्व. आणि महापुरुष संश्रय हा म्हणजे संत संग. या 3 गोष्टी जर 3 गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्या दुर्मिळ आहेत. पण दैवाशात त्या जर मिळाल्या तर देवभेट अगदी जवळ आहे, असं या सुभाषिताचा अर्थ आहे. तो काय म्हणाला, बाबा या 3 गोष्टी आहेत की आता आमच्याजवळ. मनुष्य देह आहे, आम्ही मुमुक्ष आहोत, नाही तर आज 20-30 वर्ष येतोय कशाला इथे, आणि महाराज आमचे संत संघाला आहेतच. म्हणजे या 3 गोष्टी आमच्या जवळ आहेत, मग आम्हाला देवभेट होत का नाही? म्हणजे त्याचा बोलण्याचा अर्थ असा की काही आता जर कसूर असली तर ती देवाकडनं आहे, माझ्याकडनं नाही. आणि मलाही पटलं, बरोबर आहे. आता आपल्याला काय बरोबर आहे की आता आद्य शंकराचार्य म्हणतात ना 3 पाहिजे, 3 आहे. मग आता जर काही कसूर असली तर ती भगवंताकडनंच आहे. आमचं पण चुक आहे. म्हणजे त्या गॉड इज इन द कोर्ट ऑफ द गॉड, माझ्या कोर्टात तो गॉड नाहीये, असं त्याचं म्हणणं. मग म्हणाले मग उशीर काय, मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा? मला छान वाटलं तो बरोबर बोलले. म्हणजे आता बाबा काय सांगतात ते बाबा याच्यावर. बाबा काय म्हणाले, अहो म्हणाले तुम्ही काय अर्थ घेताय, हा अर्थच चुकीचा आहे म्हणाले. आता म्हणाले मनुष्यत्व आहे म्हणाले, तुम्ही माणूस आहात, तुमच्यात माणुसकी नाहीये. ही विद्वत्तेची झाल, विद्वत्तेची झाल ही आहे. तुम्ही माणूस आहात, नाकुबळ करूनच चालणार नाही की माणूस आहात, माणुसकी नाहीये.
माणुसकी तिथे पाहिजे. माणुसकी म्हणजे काय? नरदेह हे काय घबाड आहे, नरदेह काय निधान आहे, नरदेही काय मोठी संधी आहे, आणि त्या संधीचा मी कसा फायदा करून लवकरात लवकर कशी देव भेट करून घेणं, ही सतत जो विचार देव याला मनुष्यत्व मध्ये ती बसते. ती कुठे म्हणाले? खरंच आपल्याला कुठे काय का आली नाही. मग म्हणाले तुम्ही मनुष्य आहात पण माणुसकी नाहीये म्हणाले. म्हणजे हा गुण तुमच्यात नाही, म्हणजे हे पद तुम्हाला लागू नाही. बरोबर. आता मुमुक्षुत्व, आता मुमुक्षुत्व म्हणजे काय सांगू का? मला या जन्मी देव भेटावाच ही तडफड सारखी, तडफड तडफड तडफड, मी आल्यासारखं या जन्मी काम करून जावंच, ही तडफड पाहिजे म्हणा. त्याला मुमुक्षुत्व म्हटलेलं आहे. शंकराचार्यांचं मुमुक्षुत्व याला म्हटलेलं आहे म्हणा. तुमचं जे म्हणाले परमार्थाचं आचरण आहे ना, ते कसं आहे सांगू का? प्रपंच नीट चालावा याच्याकरता. अगदी बरोबर बोट ठेवलो, आपलं आहेच ते. परमार्थाकरता परमार्थ नाहीये, आपण प्रपंचच त्यातल्या त्यात. आधी प्रपंच नीट चालावा. प्रपंच हा आवडीचा विषय, परमार्थ हा आवडीचा विषय, याच भूमिकेतून चाललेला आहे. काय बोलण्याचा अर्थ नाहीये. ते मुमुक्षत्व नाही इथे अभिप्रेत. आम्ही ते अभिप्रेत धरतो मुमुक्षत्व. म्हणजे आम्ही प्रपंचावर पूर्ण डगरीवर पाय ठेवणार आणि मग देवा तुम्हाला भेटायचं असं तर भेट हा करा, हे नाही त्या अर्थ. तो मुमुक्षत्व म्हणजे असं धडपड धडपड व्हायला पाहिजे, याला मुमुक्षत्व म्हणतात. त्यात तुम्ही कुठे आहात म्हणाले? नाही आहे, म्हणजे हे तुम्हाला लागू नाही. आता महाराजांचा संघ तुम्हाला झालेला आहे, म्हणजे संत संघ झालेला आहे. इथे संघ कोणता? आद्य शंकराचार्यांना अभिप्रेत आहे की महाराजांची वस्ती सूक्ष्मात आहे. तेव्हा सूक्ष्मात जेव्हा तुमचं मन सूक्ष्म होऊन त्यांच्याशी गाठ पडेल तेव्हा तो संघ आहे. आता भेट आहे, फरक आहे. संघ वेगळा, भेट वेगळी. आपण सगळे घोळमाळ करतो. निष्ठा काय हे सगळं मगाशी ना, प्रेम काय, सगळ्या शब्दांचे घोळमाळ चालतात. नाही, हे असे ते बारीक बारका विचारतात. तुमची भेट आहे, संघ नाहीये म्हणा. तुम्ही महाराजांशी कधी संघ करतच नाही, भेट होते. म्हणजे म्हणाले की मी नेहरूला ओळखतो, नेहरू कधी मला ओळखतात. तेव्हा तुम्ही संत संगतीत नाही, मी तिसरंही पद तुम्हाला लागू नाही. मग म्हणाली तिन्ही पद तुम्ही नाही आहात, मग कसं देव भेटणार आहे? आणि मग काय म्हणाले? या 3 कारणाकरता युअर ऍप्लिकेशन इज डिसमिस्ड विथ कॉस्ट. ते पटकन बोललं, युअर ऍप्लिकेशन इज डिसमिस्ड विथ कॉस्ट. अरे अगदी खरं रे, काय तेव्हा म्हणून मी आपल्या पुढे पुढे त्याने तेच काय म्हणतात ते मी सांगतो. नामाची गोडी लागत नाही, अडचण आहे. नामाची गोडी लागत नाही, यास काय करावे? नामाची गोडी लागत नाही, यास काय करावे? बर का? गोडी लागावी अशी प्रार्थना श्री महाराजांना सतत करीत जावी. प्रार्थना करायला काय हरकत नाही, आपल्या हातची येते, ती करत जावी. बर का? ना आता पुढे जे सांगतायत ते फार करेल. बर का? नामस्मरण करण्यास जगणे चांगले. केशवांचे शब्द आहेत बर का? नामस्मरण करण्यास जगणे चांगले. ते नामाशिवाय काही न करण्यास जगणे अधिक चांगले. गुड, बेटर, बेस्ट हे सांगतात. काय पहिलं काय? नामस्मरण करण्यास जगणे चांगले, नामाशिवाय काही न करण्यास जगणे अधिक चांगले, आणि नामात स्वतःचे भान लोकून जगणे सर्वात चांगले हो. हे जे आहे ना, हे सतत डोळ्यापुढे ठेवावे आणि याचं मनन ठेवावं. म्हणजे नामाला गोडी. हे डोळ्यापुढे ठेवायला काही सारखं नाही, साधं साधो, पण हे सारखं मनावर ठोकायचं. हे असं सतत करा, असं ते त्यांनी काय सांगितलं. बरं का? नंतरचा प्रसंग सांगतो. एकदा त्यांनी माझ्याजवळ अगदी प्रांजळ कबुली दिली. ब्लाइंड कन्फेशन झाला म्हणतात ते, त्या बाबतीत बहादर आहे. जो अवगुण असेल तो फ्लॅटली कबूल करतात, आणि खऱ्या साधकाचं, थोर साधकाचं ते लक्षण आहे.
कधीच तो लपवून ठेवत नाही. त्याचा एक किस्सा असा झाला की एक प्रवचन त्यांचं फार फार चांगलं झालं, फारच राहिलं. मला ते फारच आवडलं बरं का, मला फारच आवडलं. आणि मी लगेच खोलीवर गेलो आणि मग त्यांच्या पाया पडलो. आणि बाबांनी पाय पडलो कशाकरता सांगू का, तुमचं प्रवचन मला फार फार आवडलंय हे व्यक्त करण्याकरता मी तुमचे पाय पडते, मी तुमच्या पाया पडतो. मला दुसरं म्हणायचं काही नाही, मागायचंही काही नाही. असं म्हटल्यावर मला काय म्हणतात, बापूसाहेब तुम्हाला एक सांगतो म्हणाले. ठीक आहे, तुम्ही माझा गौरव करताय, ठीक आहे म्हणाले. मला काय एक सांगतो म्हणाले की म्हणाले महाराजांच्या कृपेने आणि गोड कबूल केलं. हा, महाराजांची माझ्यावर कृपा आहे म्हणाले, वक्तृत्व आहे हे मी कबूल करतो. मी गौरव केला ना, म्हणजे आहे तेही कबूल केले त्यांनी, वक्तृत्व आहे मला कबूल करतो. महाराजांची एवढी माझ्यावर अशी कृपा आहे. काय कृपा आहे, कितीही विद्वान माणसं माझ्या पुढे बसू देत, वक्ते श्रोते म्हणून. कसे माझ्यापेक्षा पुढे कितीही जरी ते माझ्या पुढे बसले तरी महाराजांची माझ्यावर अशी कृपा आहे की पहिल्या 10 मिनिटात मी सभा जिंकू शकतो. काय आत्मविश्वास आहे, अरे कृपाच आहे माझ्यावर. पहिल्या 10 मिनिटात मी सभा जिंकू शकतो. काय कारण उत्तम झालं होतं प्रवचन म्हणून मी गेलो होतो. तर पहिल्या 10 मिनिटात मी ती सभा जिंकू शकतो. एवढं नाही, हे मी कबूल करतो, हे मी ना कबूल करत नाही. पण हे जरी असलं तरी बापूसाहेब एक लक्षात ठेवा, मी इंद्रिय आणि मन जिंकलेलं नाही, हे लक्षात ठेवा. मी इंद्रिय आणि मन जिंकलेला माणूस नाही, ते मला अजून पुष्कळ पुढे गाठायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे माझी अडचण, माझ्या जे काही शॉर्टकमिंग ती लक्षात ठेवायचं. आणि म्हणाले मी नक्की कसा आहे, मी खरा नक्की कसा आहे, मी प्रवचनात आहे तसा नाही, मी खरा नक्की कसा आहे, तो माझी पत्नी, माझा मुलगा आणि माझ्या सुंदरी याला विचारा. म्हणजे मी खरा कसा आहे ते कळेल. म्हणजे मग हे ते तुम्ही मला हात थोपटताय, ती थोपटे नशीब हा त्याची ब्लंड कन्व्हेन्शन मला थोडं हे असं पाहिजे. म्हणून मी घेऊन ठेवली ती, म्हणून मी आज सांगू शकलो तुम्हाला. तो प्रसंग असा. दुसरा एक असाच प्रसंग हो, तो असा झाला की मंगळवारी म्हणजे उत्सवाच्या आधी 4 दिवस ते आले की नाही, आणि मंगळवारपासून त्यांची प्रवचनं सुरुवात आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार त्याची 3 दिवस प्रवचन झाले बरं का. शुक्रवारचं एक प्रवचन होऊन शनिवारपासून उत्सवाला सुरुवात व्हायची होती. तर शुक्रवारचं जे प्रवचन झालं त्याच्यात त्यांनी मी 3 दिवसात काय सांगितलेलं आहे याचं रिकॅपिच्युलेशन, सिंहावलोकन ज्याला म्हणतात, रिकॅपिच्युलेशन ही सिंहावलोकन, असं काही सुरेख केलं. अगदी काय फार सुरेख केलं. थोडक्यात असं सबंध गोष्वाला 3 दिवसाचा, म्हणजे जो कुणी आलेला असेल 3 दिवसात त्याला सगळं 3 दिवसाचं त्याला कळून शकलं. इतकं ते रिकॅपिच्युलेशन फारच फार झालं. मला ते फारच फारच आवडलं. मग माझ्या शेवट त्याप्रमाणे मी खोलीवर गेलो, त्यांना पाया पडलो आणि सांगितलं, भाऊसाहेब आजचं हे तुमचं सिंहावलोकन मला फार मनापासून आवडलंय, त्याचं द्योतक म्हणून मी आपल्या पाया पडतोय, दुसरं माझं काही आपल्याविषयी मागणं नाही. तशी ते काय म्हणाले, भाऊसाहेब अहो म्हणाले कसलं कौतुक करता म्हणाले. अहो म्हणाले मी आज 40 वर्ष सलून चालवतोय. ते प्राध्यापक होते ना, प्राध्यापकाला रिकॅपिच्युलेशन करावंच लागतं सारखं. जरा पुढे गेलं की मागचं रिकॅपिच्युलेशन करावंच लागतं. माझा जन्म त्यात केलेला आहे असं त्यांचा बोलण्याचा अर्थ होता. 40 वर्ष मी सलून चालवतोय, दाढी चांगल्याबद्दलचं कौतुक कसलं म्हणाले. मला वाटलं तो काही कौतुक करू नका म्हणाले, व्हायलाच पाहिजे, नसतं झालं तरच हे होतं, झाल्याबद्दल कसलं म्हणाले असं त्यांच्याने सांगितलं बरं का. नंतर केशवरावजी असे बसले होते. अण्णासाहेब गाडगे त्यांच्या खोलीत गेले. अण्णासाहेब गाडगे म्हणजे तिथली जे समज व्यवस्था पाहतात गोंधळण्याची ते ग्रस्त, आपल्या सगळ्यांना परिचय. बायचान्स मी तिथे होतो. बाबा केशवरावजी बेलसरे अण्णासाहेबांना काय म्हणतात, अण्णासाहेब काय सांगू तुम्हाला. बाबा केशवरावजी बेलसरे अण्णासाहेबांना काय म्हणतात, अण्णासाहेब काय सांगू तुम्हाला, काय मिस्टर सगळाच विचार असतो नाही ते.
अजिबात विसर पडायला नको हे खरं आहे, पण तरी सुद्धा मला चांगला इथे विसर पडतो, हे माझं करंटेपण आहे. ह्याच्यावर तुमच्याजवळ काही तोडगा आहे का? मी म्हटलं आता अण्णासाहेब काय याला उत्तर देऊ शकतील? मला काय वाटलं अण्णासाहेब काय म्हणते, अहो तुम्हाला काय नाही त्याचं उत्तर, आम्ही तुमच्यापेक्षा खाली आहोत असं अण्णासाहेब म्हणतील. मी हे उत्तर द्यायला असं मूर्ख आहे असं म्हणतील असं मला वाटलं होतं, पण अण्णासाहेबांनी उत्तर दिलं याच्यावर. तुम्हाला खरं पाहिजे का म्हणाले, तुम्हाला जे साधायचं आहे ते खरं साधायचं. मग म्हणाले आहे सोय, म्हणाले अजिबात तुम्हाला विसर पडायचा नाही, तुम्हाला एक जागा दाखवतो म्हणाले. आणि कोणची? तुम्ही तिथून उठा म्हणाले, आमच्या कोठीवर या. ही ती कोठी आहे ना, ते खरंच कोठीवर बसून बघावं. अहो काय विसर पडेल तर विषाद आहे. साची तिथे मागणी असते लोकांची, आणि चांगली पाच अशी असडली जाते. लोक चांगली हजेरी घेत असतात, त्यांना काही मिळालं नाही की हजेरी अशी सतत एक असतं. आणि सतत रोग, हे काम संपले ते संपले, हे बघ ते बघ, सतत महाराजांचं एक मिनिट तुम्ही विसरू शकणार नाही महाराज. चला तुम्हाला दाखवतो ते स्थान, बसा, म्हणजे ही तुमची समस्या निघून जाईल. केशव म्हणाले 3 आणखीन प्रवचन करीन, पण हे सांगू नका. पुन्हा प्रेमाने होणार काय म्हणाले, पटलं मला, 3 प्रवचन सांगा मी ती करीन, पण हे सांगू नका, इथे माझं मोठं पेन खात आहे असं ते करू बरं का. आता पुढी जी मी सांगतोय ना आठवण, ही आठवण अशी आहे, सुरेखाची आठवण, ती म्हणजे आपल्याला वाटतं ना की आपण गेलो तर आपल्या कुटुंबियाचं मागे कसं होईल, वाटतच असतं. आपल्याला कोण बघेल, आपण गेलो तर आपलं कोण बघेल, हा अगदी पूर्ण भ्रम आहे. हे याचे माझे डोळे उघडले, मला असंच वाटत होतं की आपण गेलो तर होणार कसं, मुलं बाळका मुलं उघडी पडतील. तर हा भ्रम महाराजांनी इतका काही सुरेख घालवला माझा की डोळे फार करून, आणि असं दाखवलं महाराजांनी की तुम्ही गेला तर कुटुंब सुधारणारच आहे. द फॅमिली वुड बी बेटर विदाउट यू. ते आहे, तू काय भ्रमत राहतोस, मी आहे म्हणून तिथे सगळं चाललेलं आहे. हा त्याचं असं झालं. 78 सालची गोष्ट आहे, मी असा बसलो होतो, ही आत होती आमच्या खोलीत, एक बाई माझ्याकडे आली, सुरेखाचं घेण्यासारख्या आयडिया आपल्याला, म्हणजे अंजन आयडिया, त्या चिंचवडच्या बाई होत्या, विधवा बाई होत्या, आणि त्या आल्या, त्यांनी मला नमस्कार केला, आणि मला म्हणाले बापूसाहेब मला तुम्हाला काही विचारायचं. मला काय वाटलं, भजनात नामस्मरणाच्या बाबतीत मला विचारणार की नामस्मरण कसं करावं, भजन कसं करावं, पंचपदी कशी करावी, कोणती पदं म्हणावी, काय चाल लावावी, असं. तशी पण मी कुतूहलाने त्याने विचारलं की ते तुम्ही विचारा, पण मला एक तुम्ही सांगा, तुम्ही या स्थानाला अट्रॅक्ट कशा झाला. तुम्हाला एक सांगतो, माझ्याजवळ ज्या ज्या काही सगळ्या आठवणी मला मिळालेल्या आहेत ना, त्या मला कशा मिळाल्या ते मी सांगतो. मी 71 साली रिटायर झालो आणि 60 गोंधळाला जायला लागलो, आणि मग मी मनाशी गाठलो, मला तसा एक विचार आला, हे स्थान काही म्हटलं व्यवहारी स्थान नाहीये, ते मोठ्या संतांचं स्थान आहे. इथे माणूस जो येतो तो काहीतरी निरक्षीण भूमिकेवरूनच येतो, तो काही व्यवहाराच्या पातळीवरून किंवा एखाद्या साईटसीन करता आली नाही कोणी माणसं. तेव्हा जो कोणी येतो तो काहीतरी घडलेला असतं म्हणून येतो. तेव्हा मी प्रत्येकाला विचारतो, तुम्ही या स्थानाकडे आकृष्ट कसे झाला. हा माझ्या प्रश्नाला जी जी मला उत्तर मिळाली ती आठवण ठरली आहे, अशी महाराजांचा मोठा महिमा आहे. आणि माझ्याकडे एक कनेक्शन आठवणच सांगत असतो तो असं. तेव्हा म्हणलं तुम्ही आकृष्ट कसा झाला, तर माझ्या